खाली बस ना. महाराष्ट्रातील तमाम लहू सैनिकांना, लहुजी शक्ती सेनेवर प्रेम करणारे, लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे या महाराष्ट्रातील समस्त समाज बांधव, सामाजिक सार्वजनिक क्षेत्रामध्ये चळवळीची बांधिलकी असणाऱ्या सर्व मंडळीला, माझ्या आया बहिणींना, भावांना महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं या लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जय लहुजी. आज गेल्या 13 डिसेंबर नागपूर विधान भवनावर लहुजी शक्ती सेनाद्वारे आयोजित लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या धडक महामोर्चाच्या संदर्भात लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. गेल्या 16 तारखेला लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या पवित्र करकमलांनी निर्मित 1822 मधील जी तालीम आहे, स्वातंत्र्य संग्रामाच्या जननी असणारी पहिली क्रांतिशाळा गंजपेठीतील या तालीम मधून त्या तालीमची माती कपाळी देऊन विष्णुभाऊ कसबे साहेब यांनी आरक्षण क्रांती पदयात्रा नागपूरच्या दिशेने सुरू केली. जवळजवळ 27 दिवसाचा प्रवास करून 13 डिसेंबरला महामोर्चाच्या माध्यमातून एशियन स्टुडिओवरून नागपूर विधान भवनावर धडक महामोर्चाच्या माध्यमातून धडक देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. मी खास करून या आरक्षण क्रांती पदयात्रा आणि धडक महामोर्चा याच्या यशस्वीतेमध्ये ज्या लहुजी शक्ती सेना परिवारासह महाराष्ट्रातील सामाजिक सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध संघटना, नेते, पदाधिकारी यांच्यासह समस्त समाज बांधवांतील ज्या मंडळींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असं भोजन असेल, चहा पाणी असेल, पदयात्रेच्या दरम्यान सुविधा पुरवण्याचं, त्या सुविधा पुरवण्यासाठी लागणारं सहकार्य अंमलात आणण्याचं काम ज्या मंडळींनी केलं, ज्या मान्यवरांनी केलं, लहान थोर मंडळींनी या ठिकाणी केलं, त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी, त्यांना धन्यवाद देण्यासाठी त्यांचं लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेबांच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं, तमाम महाराष्ट्रातील या लहुजी शक्ती सेना परिवाराच्या वतीनं त्यांना त्यांचं कौतुक करण्यासाठी आज मी आपल्यासमोर आहे. माझ्या बांधवांनो, माझ्या बहिणींनो, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आजपर्यंत अनेक आंदोलनं विविध संघटनाद्वारे, नेत्यांद्वारे नेतृत्वाखाली आपण सर्वांनी बघितलेली आहेत. 20 डिसेंबर 2017 सोमनाथभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये आणि विष्णुभाऊ कांबळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राने एक भव्य दिव्य असा विराट महामोर्चा त्या ठिकाणी 2017ला आपण बघितला होता. त्यावेळेस लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेबांनी जवळजवळ 1365 किलोमीटरची पदयात्रा पुणे ते नागपूर ही केली होती. ती पहिली पदयात्रा होती. त्यानंतर विष्णुभाऊ कोल्हापूर ते मुंबई ही दुसरी पदयात्रा विष्णुभाऊंनी केली. तिसरी पदयात्रा पुणे ते मुंबई विष्णुभाऊंनी केली. चौथी पदयात्रा विष्णुभाऊंनी सेवाग्राम ते नागपूर केली आणि आज 5वी पदयात्रा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, योगदानानं आणि सहभागानं अत्यंत ताकदीनं या महाराष्ट्राच्या मातंग चळवळीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम, एक वेगळ्या शिखरावर पोहोचण्याचं काम आणि मातंग समाजाची चळवळ निवेदनाच्या बाहेर काढण्याचं काम, घराघरामध्ये विष्णुभाऊंसारखा योद्धा, त्या विचाराचा योद्धा तयार करण्याचं काम
ज्या चळवळीने केलं, ज्या उपक्रमाने केलं, ज्या आरक्षण क्रांती पदयात्रेने केलं, गेल्या 13 डिसेंबरला या नागपूरच्या विधान भवनावर जो पिवळा जनसागर चालून गेला, जो उफाळून त्या ठिकाणी पिवळा जनसागर आला होता, तो संपूर्ण या जगानं उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि म्हणून डोळ्याचं पारणं फेडणारा हा प्रसंग आणि त्या प्रसंगाच्या निमित्तानं मग प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, भोजन व्यवस्था करणारी मंडळी असेल, झेंडा धरणाऱ्या मंडळीपासून हँड फलक घेणारी मंडळी असेल, विविध नारे घोषणा देणारी मंडळी असेल, मातंग समाजाच्या अस्मिता आणि अस्तित्वाचा गजर करणारी मंडळी असेल, या चळवळीच्या माध्यमातून मग पुणे ते नागपूर या दरम्यान प्रत्येक शहरातनं प्रत्येक जिल्ह्यातनं दररोजचा वाढणारा उत्साह आणि उपक्रम असतील, या संपूर्ण क्षेत्रामध्ये अनेक या ठिकाणी हजारो माझ्या समाज बांधवांनी योगदान सहकार्य या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं मी या ठिकाणी अधिकृतपणानं एक या सर्व मंडळीचं त्यांचे स्वागत करण्यासाठी, त्यांचे धन्यवाद मानण्यासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी या ठिकाणी खास करून आपल्याशी या लाईव्हच्या माध्यमातून बोलत आहे. मात्र हे करत असतानाच, सगळ्यांचे आभार मानत असतानाच खरं तर माझ्याकडे फार मोठी यादी आहे. मग माझ्या राज्य कार्यकारिणीचे विष्णुभाऊंच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे या चळवळीतले अनेक शिलेदार आहेत. वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारी, सर्व दृष्टीनं अत्यंत सकारात्मक आणि मौलिक योगदान देणारी मंडळी किंवा शहराच्या वाटेने योगदान देणारी मंडळी आहेत. मग जिल्ह्यातले असतील, शाखेच्या शेवटच्या घटकातल्या शेवटच्या घरापासूनचा माणूस असेल, या अनेक मंडळीचं सहकार्य याच्यामध्ये मोलाचं लाभलेलं आहे. मला सगळ्यांची नावं खास करून घेतली पाहिजेत. मग तो बँड पथकवाला असेल, तो डीजेवाला असेल, तो हाड तुऱ्यावाला असेल, तो त्या ठेका धरून तो पिवळ्याचा गजर करत नाचणारा रस्त्यावरचा कार्यकर्ता असेल, तो घोषणा नारे देणारा, आमचा अस्तित्वाचा नेस्मितेचा गजर करणारा लहू सैनिक असेल, आमच्या आया बहिणी या वेगळ्या या पिवळ्या वादळाला सामोरं जाण्यासाठी, गतिमान चळवळ करण्यासाठी ज्या पद्धतीनं अभूतपूर्व योगदान सगळ्यांनी दिलेलं आहे, त्याच्यासाठी माझ्याकडे खरं तर शब्द अपुरे आहेत आणि शब्दामध्ये त्यांचं ऋण आम्हाला या ठिकाणी व्यक्त करता येणार नाही. म्हणून आपल्या या अखंड या चळवळीमध्ये, या आरक्षण क्रांती पदयात्रेमध्ये, या विष्णुभाऊंच्या नेतृत्वामध्ये आयोजित धडक महामोर्चामध्ये ज्या ज्या मंडळींचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असं सगळ्या दृष्टीने जे योगदान मिळालेलं आहे, ज्याचा सहभाग मिळालेला आहे, ज्यांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपला सिंहाचा वाटा या ठिकाणी उचललेला आहे. म्हणून आम्ही लहुजी शक्ती सेना परिवारातली मंडळी, आम्ही खारीचा वाटा जरी उचलत असलो तर लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या चळवळीचा होणारा वटवृक्ष आणि शासन दरबारी आज विशेषत्वाने हे योगदान देत असताना महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे, गेल्या फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रानं जवाब दो आंदोलन बघितलं. जवाब दो आंदोलनाच्या नंतर शासनानं 1 महिन्याच्या आत कार्यवाही उचित या आरक्षण वर्गीकरणाच्या सह इतर महत्वाच्या प्रश्नावर 1 महिन्याच्या आत उचित कार्यवाही करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्याचा त्या ठिकाणी उद्घोषित केलं होतं. मात्र 1 महिना उलटून जात असताना जेव्हा 1 महिन्यात काही होत नाही, त्याच वेळेस लहुजी शक्ती सेनेनं पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलीत आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुणे ते नागपूर अशा पद्धतीचा प्रवास करून विष्णुभाऊंनी पुन्हा एकदा प्रशासनाला दणका देण्याचं काम 24 मार्चला केलं. लहुजी शक्ती सेनेचा दणका त्या ठिकाणी मिळाल्याबरोबर जवाब दो आंदोलनामध्ये लहुजी शक्ती सेनेनं आपल्या नेतृत्वाचा झेंड्याचा कुठलाही आविर्भाव बाजूला म्हणजे न पुढे करता हे सर्व अविन्विस सगळं बाजूला ठेवून या ठिकाणी लहुजी शक्ती सेना परिवारामध्ये विष्णुभाऊ कसबे साहेबांनी एक आगळा वेगळा मंत्र या ठिकाणी दिलेला आहे. आजपर्यंत पहिला नेता, नंतर संघटना आणि त्याच्या पुढे समाज असायचा. मात्र या ठिकाणी विष्णुभाऊंनी हा क्रम बदललेला आहे. विष्णुभाऊंनी हा क्रम बदलत असताना स्वतःपासून त्याची सुरुवात केलेली आहे. सुरुवातीलाच समाजाला प्राधान्यक्रम, समाजाच्या नंतर संघटना आणि संघटनेच्या नंतर नेता, म्हणजे या ठिकाणी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विष्णुभाऊंनी सामाजिक चळवळीमध्ये संघटनात्मक काम करत असताना
संघटनेला अनुषंगानं संघटनेचं बॅनर असेल, लेबल असेल किंबहुना नेतृत्व असेल, नाव असेल, तर या सगळ्या बाबतीत विष्णुभाऊंनी लवचिकता ठेवलेली आहे. मागाचं 6 वर्षाचं लेकरू जर असेल आणि ते जर प्रामाणिकपणानं समाजासाठी काम करायला तयार असेल तर ही लहुजी शक्ती सेना परिवारातला मोठ्यात मोठा नेता विष्णुभाऊ पासून तर शेवटचा आमचा लहू सैनिक या ठिकाणी त्याला नेत्याच्या पाठीची ताकद उभी करण्यासाठी तयार आहे. म्हणून लहुजी शक्ती सेना परिवारातला माणूस हा बॅनरसाठी आग्रह करत नाही, लेबलसाठी आग्रह करत नाही, नेतृत्वासाठी आणि नावासाठी आग्रह करत नाही. ज्याच्यामध्ये मागाचं अस्तित्व आणि अस्मिता आहे, ज्याच्यामध्ये समाजाचा स्वाभिमान आहे, समाजाच्या मागण्या आणि समाजाला दखलपात्र करण्यासाठी जी भूमिका घेता येईल या सगळ्या भूमिका ज्याच्यामध्ये आहे ती प्रामाणिकपणाने विष्णुभाऊंनी या ठिकाणी चळवळ उभी केलेली आहे. आणि या चळवळीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रभर मग 24च्या आंदोलनाच्या नंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय यांनी या समाजाच्या सार्वजनिक सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या शिष्टमंडळाची बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये जी कर्नाटक आणि पंजाबला जाऊन तिथला अभ्यास वर्गीकरणाच्या संदर्भातला करण्याची जी समिती नेमली चळवळीला पुढे येण्याच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र त्यानंतर पाहिजे त्या वेगानं आमच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं सरकारनं किंवा सरकारमध्ये असलेल्या कोणत्याही घटकांनी उचित असं पावलं उचलल्याचं तो आम्हाला या ठिकाणी दिसलं नाही. आणि मग एवढ्यावर न थांबता पुनश्च एकदा दौंडी यात्रेच्या माध्यमातून एक आरोळी भर पावसामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर देण्यात आले. लहुजी शक्ती सेनेनं पुनश्च एकदा आपल्या आक्रमक शैलीनं पुनश्च त्याच्यामध्ये आपला सिंहाचा म्हणा किंवा वाखारीचा म्हणा आमच्या कोतीनुसार क्षमतेनुसार आम्ही तोही भाग या ठिकाणी पार पाडण्याचं काम केलं. मात्र त्यानंतर सुद्धा दौंडी यात्रेच्या नंतर सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात सरकार पाऊल उचलायला तयार नाही. आमच्या प्रश्नावर सरकारनं जी डोळ्यावर हात ठेवलेले आहेत, आमच्यासाठी सरकारनं जे कान बंद करून ठेवलेले आहेत, आमच्यासाठी सरकार जे तोंडावर बोट ठेवून या ठिकाणी होतं, म्हणून पुनश्च एकदा या सरकारचे कान उघडण्यासाठी, डोळे उघडण्यासाठी आणि तोंड उघडण्यासाठी विष्णुभाऊच्या नेतृत्वामध्ये नव्या जोमानाने उत्साहानं पुनश्च एकदा 16 नोव्हेंबरची हाक देण्यात आली आणि 16ला तिथून निघून विष्णुभाऊंनी घरादारावर तुळस पत्र ठेवून आपल्या पायातील येणारे फोड असतील, पडणाऱ्या चिरा असतील किंवा भेगा असतील किंबहुना त्यातून वाहणारं रक्त असेल, विष्णुभाऊ या संपूर्ण प्रवासादरम्यान पायातलं रक्त सांडत आणि प्रश्नाचे हक्काचे न्यायाचे प्रश्न शासन दरबारी मांडत या ठिकाणी संपूर्ण 27 दिवसाचा प्रवास पूर्ण करून या आरक्षण क्रांती पदयात्रेच्या माध्यमातून त्याची सांगता आणि त्याच्यातून धडक महामोर्चाचं आयोजन अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ज्या संपूर्ण मंडळींनी हे योगदान दिलं आणि त्यातून जी परिस्थिती निर्माण झाली ही पदयात्रा काढत असताना मला वाटतं की 19 तारखेला आदरणीय विष्णुभाऊंशी अनेक पक्षांचे विविध पक्षांचे आमदार असतील, खासदार असतील, नेते असतील किंबहुना या सरकारमधले काही मंत्री महोदय असतील विष्णुभाऊंना थांबण्याचा सल्ला दिलाय. आम्ही या प्रश्नावर बोलायला तयार आहे, आम्ही आवाज उठवतोय, आपले प्रश्न सकारात्मक दृष्टीने शासन पुढे नेण्यासाठी तयार आहे किंबहुना आपली चर्चा शासनाची घडून येतोय, तुम्ही आपली पदयात्रा थांबवा असं सांगितलेलं असतानाही सगळ्यांनी आस्थापूर्वक चौकशी केलेली असतानाही विष्णुभाऊ थांबतील ते विष्णुभाऊ कसले. विष्णुभाऊंनी सांगितलं मला आता बोलाचीच भात बोलाचीच कडी जेवून या तृप्त कोण झाला. जगद्गुरु तुकोबा यांनी सांगितल्या वाक्याप्रमाणे आता मी थांबायला तयार नाही. मी या ठिकाणी फक्त शब्द सुमनावर भागून घेणारा माणूस नाही. मला या प्रश्नावर मागाच्या हक्कासाठी, मागाच्या न्यायासाठी, मागाच्या अधिकारासाठी मला कार्यवाहीची आणि कृतीची शासनाकडून गरज आहे आणि ती भूमिका शासनाने घ्यावी. यासाठी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी पदयात्रा माझ्या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत किंवा कोणत्याही परिस्थितीला मला सामोरं जावं लागलं तरी मी मागे हटणार नाही. समाजाचा जोपर्यंत न्याय मिळून देऊ शकत नाही तोपर्यंत हा लढा अत्यंत अखंडपणाने दिवसागणे हा तीव्र आणि उग्र केला जाणार आहे. आणि म्हणून हा जो एल्गार पुकारलेला आहे हा पिवळ्याचा एल्गार आहे, हा हक्काचा एल्गार आहे, हा न्यायाचा एल्गार आहे. आणि म्हणून हा अधिकाधिक उग्र आणि तीव्र करण्यासाठी हे आंदोलन त्या ठिकाणी छेडलं गेलं. लाखोच्या संख्येनं समाज बांधव नागपूरच्या रस्त्यावर उतरला आणि हे पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पिवळं वादळ झंझावात निर्माण झाला. या वादळातून 13 डिसेंबरला जे प्रचंड मोठं वादळ त्या ठिकाणी निर्माण झालं आणि या वादळाचे धसके घेऊन सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय यांनी आदरपूर्वक आदरणीय विष्णुभाऊंची चौकशी केली असेल, त्यांच्यापर्यंत येण्याचं काम अनेक आमदार महोदयांनी केलेलं असेल. ज्या मंडळींनी विष्णुभाऊ पुण्यावरनं निघाल्यापासून तर या महामोर्चाच्या सांगता समारंभापर्यंत ज्या मंडळींनी शासनाचे
मग शासनकर्ते असो किंवा विरोधी बाकावरचे असो किंवा सामाजिक सार्वजनिक चळवळीमध्ये विविध संघटनात्मक पातळीवर काम करणारी मंडळी असेल, ज्या ज्या मंडळींनी मांगाच्या प्रश्नावर मांगाच्या अस्तित्वासाठी या आंदोलनाला, या पदयात्रेला, धडक महामोर्चाला सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांचं जाहीर आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे. ज्या ज्या आमदार मंडळींनी, ज्या ज्या मंत्री महोदयांनी आज सभागृहामध्ये या प्रश्नावर, मांगाच्या प्रश्नावर बोलण्याची भूमिका व्यक्त केलेली आहे, त्या सर्वांचं जाहीर आभार मी या ठिकाणी मानले पाहिजे. आणि ते मानण्यासाठीच मी आमच्या समाज बांधवांचं, आंदोलनकर्त्यांचं, मोर्चेकऱ्यांचं आभार मानत असताना आमच्या प्रश्नावर सार्वजनिक सामाजिक क्षेत्रासह सरकार विरोधी पक्षामध्ये बोलणाऱ्या आमदारांचं, मंत्री महोदयांचे आभार मानण्यासाठी सुद्धा मी त्याचं अभिनंदनासह मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. मात्र हे करत असताना मला व्यक्त झालं पाहिजे. व्यक्त होत असताना माननीय या ठिकाणचे, या राज्यातले जे आमदार मंडळी आहे, जे आमदार मंडळी आहे, त्या सगळ्या आमदार मंडळींना माझी विनंती आहे की बाबांनो, जे आमदार मंडळी आमच्या प्रश्नावर बोलायला सुरुवात केलेली आहे, जी काही बोललेली आहे, जी काही बोलत आहे, या सगळ्यांचं मी अभिनंदन महाराष्ट्राच्या वतीनं लघुजी शक्ती सेनेच्या करतोय. मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये माझी हात जोडून नम्र विनंती आहे, कारण निवडणुका पुढे आहे, मातंग समाजाची राजकीय शक्ती परावर्तित करून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जो मांगाच्या प्रश्नावर बोलणार नाही, त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी हा लघुजी शक्ती सेनेचा शेवटचा पदाधिकारी आणि लवसैनिक स्वस्त बसणार नाही. ही लढाई आरपारची लढाई आहे आणि म्हणून या लढाईचा शेवटचा, आमच्या यशाचा, आमच्या गौरवाचा, हक्काचा, न्यायाचा दिवस फारसा दूर नाही. मागितल्यानं भीक मिळते, लढल्याने हक्क मिळतोय ही आम्हाला जाणीव झालेली आहे. आणि म्हणून कुणीतरी येईल, काहीतरी चमत्कार होईल आणि आमच्या हक्क, आम्हाला आमचं अस्तित्व मिळेल, आमचा हक्क, न्याय मिळेल, असा ह्या अशा सगळ्या खुल्या आणि आशा आम्ही सोडून दिलेल्या आहे आणि हक्कासाठी, न्यायासाठी आम्ही घराच्या बाहेर पडलेलो आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसाला ही चळवळ अधिकाधिक मजबूत करण्याचं काम गेल्या 13 डिसेंबरला विष्णुभाऊंच्या नेतृत्वाखाली या चळवळीने एक आगळी वेगळी उंची गाठलेली आहे. आणि म्हणून विष्णुभाऊंच्या रूपानं या महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक सार्वजनिक एक चालतं बोलतं आमच्या अस्तित्वाचं आणि अस्मितेचं जे विद्यापीठ निर्माण झालेलं आहे, या विद्यापीठाच्या माध्यमातून आमच्या सामाजिक सार्वजनिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या, मागासाठी चळवळीमध्ये काम करणाऱ्या आमच्या सर्वांची जबाबदारी या ठिकाणी विष्णुभाऊंनी वाढवून ठेवलेली आहे. कारण एका आगळ्या वेगळ्या उंचीला या आंदोलनाला, या चळवळीला, समाजाला पोहोचवण्याचं काम विष्णुभाऊंनी केलेलं आहे, या लघुजी शक्ती सेना परिवारानं केलेलं आहे. आणि म्हणून कुणाचं नाव खाली आहे, कुणाचं नाव वर आहे, कोण पुढे आहे, कोण मागे आहे, कोणाचं पद कोणाकडे आहे, हा विष्णुभाऊंनी भेदाभेद न ठेवता एक भाऊ नावाची संस्कृती निर्माण करून या देशामध्ये जवळजवळ 32 राज्यामध्ये मोठ्या संख्येने असणारा मातंग समाज आणि त्याच्यामध्ये 7 राज्यामध्ये लघुजी शक्ती सेना परिवाराच्या माध्यमातून काम करणारा लघुजी शक्ती सेना परिवार आज 7 राज्यामधला मातंग समाज का परवा तुमच्या या आंदोलनामध्ये यशस्वी झालेला तुम्हाला बघितलेला आहे. आमच्या छत्तीसगडच्या महिला भगिनी तुम्ही घेतल्या असतील, त्यांच्या पारंपरिक वेशामध्ये त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या. विशेषत्वाने जे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बरोबर महिलांची, आमच्या आया बहिणींची संख्या अत्यंत समाधानकारक नव्हे तर आम्हाला गौरवास्पद होती. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. मातंग समाज एक संघ नाही, मातंग समाजामध्ये अनेक संघटना आहेत, मातंग समाज विखुरलेला आहे, मातंग समाज वीक आहे, मातंग समाजाला वेगवेगळे दूषण देण्याचं काम आम्हाला वारंवार ऐकावं लागत होतं. मात्र 13 डिसेंबरला सगळ्यांच्या प्रश्नाला, सगळ्यांच्या शंकाला, सगळ्यांच्या गैरसमजाला आमच्या संख्येनं, आमच्या अस्तित्वानं, आमच्या अस्मितेनं, त्या आगळ्या वेगळ्या आंदोलनानं अत्यंत समाधानकारक आम्ही इतरांची थोबाडं बंद करण्याचं काम या आंदोलनानं केलेलं आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणानं या विधान भवनामध्ये, या पार्लमेंटमध्ये मागाच्या प्रश्नावर, अनुसूचित जातीच्या प्रश्नावर जी मंडळी आजपर्यंत बोललेली आहे, मागाची पिढ्यानपिढ्या आपण मतं घेत आलेले आहात, यानंतर मात्र आमचं मत वाया जाऊ देणार नाही. ही खुणगाट आम्ही घरातल्या शेवटच्या माणसापर्यंत, समाजामध्ये चळवळीची जाणीव निर्माण झालेली आहे. या जाणीव निर्माण झालेला समाज या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि म्हणून जे आमदार महोदय, जे मंत्री महोदय, जे विरोधातली विरोधी बाकावरची मंडळी, जे सत्ताधारी मंडळी आजपर्यंत या प्रश्नावर बोलण्याचं राहिलेली असतील, आमचे प्रश्न ऐकण्यासाठी कान बंद केलेले असतील, तर निश्चितपणानं माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. लघुजी शक्ती सेनेच्या वतीनं या ठिकाणी नम्रपणानं आपल्याला आवाहन करतोय की आता या प्रश्नाला, आता आम्हाला जास्त दिवस झुलवत ठेवून चालणार नाही. विष्णुभाऊची पदयात्रा चालू असताना जे शासनाचे प्रतिनिधी, जे आमदार, खासदार, मंत्री महोदय यांनी भाऊशी संपर्क केला, ती म्हणजे जे काही कमी प्रमाणात, कमी अधिक प्रमाणात आज सभागृहामध्ये बोलायला लागलेली आहे, व्यक्त व्हायला लागलेली आहे. पण हे करत असतानाच एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने गेल्या 4 तारखेला
4 तारखेला शासनाने एक शासन निर्णय घेतला, त्याच्यामध्ये पुनश्च एकदा जी यापूर्वीची अभ्यास दौरा आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी कर्नाटक आणि पंजाबचा जी समिती निर्माण केली होती, त्या समितीच्या दौऱ्यानंतर सुद्धा हा प्रश्न सरकार पातळीवर पुढे गेलेला नाही, या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक काम झालेलं नाही. आणि म्हणून पुनश्च एकदा आज गेल्या विष्णुमोहनची पदयात्रा सुरू झाल्याच्या नंतर शासनानं धसका घेतला. शासनानं धसका घेतल्याच्या नंतर 4 डिसेंबरला घाईगडबडीत पुनश्च एक समिती निर्माण केली. शासकीय समिती निर्माण केल्याच्या नंतर या मातंग समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे. या अगोदर 1 ऑगस्ट 2003ला क्रांतीवीर लवजी साळवे मातंग अभ्यास आयोग जन्माला आला. खऱ्या अर्थानं आयोगाच्या अनुषंगाने मी जास्त याच्यावर भाष्य करणार नाही, कारण मी त्याच्यासाठी लाईव्ह आलेलो नाही. त्या विषयावर स्वतंत्रपणे मला किंवा लवजी शक्ती सेना परिवाराच्या वतीनं अधिकृतपणे भूमिका मांडता येईल. परंतु मातंग समाजाच्या वाटेला नेहमी आलेली बनवाबनवी असेल, त्यामुळे आयोगाची भूमिका असेल किंवा अभ्यास गट असेल, त्या अनुषंगाने आज ती सकारात्मक मागणी पुढे जाते आहे का, त्याच्यावर कार्यवाही झाली आहे का. 2019च्या अनेक पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये लवजी साळवे अभ्यास आयोगाच्या सर्व शिफारशीची अंमलबजावणी करण्याचं काम आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं. आणि तरी सुद्धा आपली सत्ता आल्याच्या नंतर सुद्धा संबंधित पक्षाच्या अनेक पक्षांच्या सरकारनं सुद्धा ते टाळलेलं आहे. आणि म्हणून आमचा उचित आणि हक्काची न्यायाच्या मागण्या तुम्ही सातत्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष करत आलेला आहे. त्यानंतर ते गेल्या समितीच्या माध्यमातून कर्नाटक आणि पंजाबचा दौरा झाला, मागणी पुढे गेली नाही. आणि आज पुनश्च एकदा निवडणुका पुढे होऊ घातलेल्या आहे. पुनश्च मातंग समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम, या ठिकाणी मातंग समाजाला गोंजारण्याचं काम, मातंग समाजासमोर कागदी घोडे नाचून बनवाबनवी करण्याचं काम, मातंग समाजाची दिशाभूल करण्याचं काम. तुम्ही आमचं धार्मिक शोषण आजपर्यंत केलं, तुम्ही आमचं आर्थिक शोषण आजपर्यंत केलं, तुम्ही आमचं सामाजिक शोषण आजपर्यंत केलं, पण भावनिक होणारं शोषण वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आमच्या घरात झालेलं आहे. मात्र आज लवजी शक्ती सेना परिवाराच्या माध्यमातून अनेक जारकार मंडळी पुढे आलेले आहे, विविध संघटनांच्या माध्यमातून अनेक नेते मंडळी पुढे आलेले आहेत. आणि म्हणून निवेदन एखाद्या इनवर्ड आउटवर्डला देऊन, आवक जावकला देऊन आम्ही त्याची पोच घेऊन निवेदन फ्लॅश करणारी किंवा त्याच्यावर कॉमेंट्स करणारी आज ही अवलाद मागाची राहिलेली नाही. मागाची अवलाद या ठिकाणी छत्तीटूकपणाने घराच्या बाहेर निघालेली आहे, या निवेदनाच्या वाईट चळवळीला काढलेल्या आहे. या मीडियाच्या माध्यमातून आमचं मीडियाचं योगदान, कारण आमच्याजवळ साधनं नाहीत, आमच्याजवळ पैसा नाही, परंतु तेवढ्यामुळे आमच्याजवळ हे नाही ते नाही म्हणणाराची आम्ही अवलाद नाही. आम्ही वस्ताद लवजी साळवेंच्या रक्ताची माणसं आहोत. आम्ही क्रांतिगुरू वस्ताद लवजी साळवेच्या विचाराचा वारसा पुढे घेत असताना अण्णाभाऊ साठेच्या विचारानं पुढे जाणारी माणसं आहोत. मला रडगाणे मान्य नाही, मला संघर्ष मान्य आहे, ही सांगणारी माणसं आहेत. आमचा आदर्श असणारा आमच्या वीर फकीराचं वाक्य आम्हाला आठवत आहे. वीर फकीरानं कधी दुर्बलतेची या ठिकाणी खंत बाळगलेली नाही. आणि आम्हाला वीर फकीरानं आम्हाला सांगितलंय की हे सरकार जे आहे हे कुंभकर्णाच्या अवलादीचं सरकार आहे. ते आघाडीचं असो, बिघाडीचं असो, महायुतीचं असो, कोणाचं असो, कोणत्याही पक्षाचं सरकार असो, मात्र हे कुंभकर्णाच्या अवलादीचं सरकार आहे. आणि याच्या छाताडावर नंगी तलवार घेऊन थैथे नाचलं पाहिजे. आणि हीच शिकवण, हाच धडा, हाच उपदेश घेऊन, हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून विष्णुभाऊ घराच्या बाहेर पडलेले आहे. आणि मागाचं गरीब वाटणारं, दुर्बल वाटणारं, जे वीक वाटणारं, न बोलणारं पोरग आज बोलायला लागलेलं आहे. ते नटून थटून आज आपला हक्क न्याय मागायला निघालेले आहे. आज ते उठून पेटून आज रस्त्यावर यायला लागलेले आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये वीर फकीराचं स्वप्न साकार करण्यासाठी, अण्णाभाऊ साठेंचा समर्थ समाज पुढे आणण्यासाठी, लवजी बाबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि पिढ्यानपिढ्या आपल्या घरात झालेल्या समाजाचं पूर्वीचं गतवैभव, आम्ही राज्यकर्ते होतो, आम्ही माझ्या देशाचे मालक आहोत, या देशामध्ये आमच्या निष्ठा, आमचं रक्त या देशासाठी सांडलेलं आहे. म्हणून या सगळ्यांना या व्यवस्थेला जाणीव करून देण्यासाठी आरक्षण वर्गीकरणातला आमचा संजय ताकतोडे असेल, अलीकडच्या गेल्या 11 तारखेला ज्यांना आपली जीवनयात्रा, आमचे सर्व प्रश्न वेशीवर टांगण्याच्या दृष्टीनं, शासन दरवाईची चोरता वाढण्याच्या दृष्टीनं जगासमोर सगळे प्रश्न ठेवून आपली स्वतःची जीवनयात्रा संपवण्याचं काम अंकुश खंदारेंनी केलं. आम्ही मरणाचं समर्थन करणारी माणसं नाही. आम्ही या जात असताना लवश्री विष्णुभाऊ कदवे साहेब असतील किंवा आमचा संपूर्ण लवजी शक्ती सेनेतला शेवटचा पदाधिकारी असेल, हा सक्षम आणि समर्थ समाज बनवण्याचं काम आम्ही करतोय. आमच्याकडे या संघटनेच्या माध्यमातून, या वेगवेगळी आंदोलन संघटनेच्या माध्यमातून आम्ही इथल्या व्यवस्थेच्या विरोधात
आंदोलनाचे शस्त्र उपसतोय त्या आयुधाच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला लढाई लढायची आहे. पण ही लढाई लढत असताना आम्ही गुन्हेगारीचं प्रमाण किंवा एका समाजाला चळवळीला मागे नेण्याचं काम ही लहुजी शक्ती सेना परिवार करत नाही. या लहुजी शक्ती सेना परिवारावर कुणी किती आरोप करू देत, कुणी कोणत्याही पद्धतीनं, पण मांगाचं पोरग लहुजी शक्ती सेनेमध्ये काम करणारं, मग राजकीय व्यवस्था असले असेल, सामाजिक व्यवस्थेतले असेल, संघटनात्मक पातळीवर असेल, या आपण एक नव्हे तर एकाच वेळेस लाखो समाज बांधवांनी जर आम्हाला प्रश्न विचारले तर आपला समाज गैरसमाज आणि शंका प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मांगाचं पोरग म्हणून कैलाश खंदारी या संघटनेचा एक साधा कार्यकर्ता लहू सैनिक म्हणून मी आपल्या समोर आहे. कायद्याच्या बाबतीत सुद्धा आमच्या आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न असो, कोणताही प्रश्न असो, त्या दृष्टीने सुद्धा आम्ही पुढे आलेलो. ही चळवळ पुढे नेण्यासाठी, या मातक समाजाचा इतिहास पुढे आणण्यासाठी लहुजी शक्ती सेना परिवार आपलं संशोधनात्मक काम सुद्धा या ठिकाणी करत आहे. हे संशोधन करत असताना, त्या आपल्या इतिहासाचं प्रगटीकरण करत असताना या मातक समाजाचं कालपर्यंत कोणी बोलणारं नव्हतं. जे बोलत होतं ते इथं ऐकून माहितीवर बोलायचं. या वास्तव अनेक आमचं दुर्लक्ष किंवा त्याच्यामधून मांडण्याचं राहून जायचं. आता या चळवळीच्या माध्यमातून आम्ही जय लहुजीचा नारा या ठिकाणी पुढे केलेला आहे. हा जय लहुजीचा नारा कोणाला पर्याय किंवा कोणाचा द्वेष करण्यासाठी नाही. आम्ही आमचा झेंडा हाती घेतलेला आहे. हा झेंडा कोणाचा द्वेष किंवा मित्रांच्या झेंड्याला पर्याय म्हणून आम्ही हाती घेतलेला नाही. या ठिकाणी आम्ही आमची वाट निवडलेली, आम्ही आमचा नेता निवडलेला, आम्ही आमची संघटना निवडलेली आहे आणि या वाटेनं आम्ही जात आहोत. कोणाचा द्वेष किंवा कोणाचा पर्याय म्हणून नाही. आम्ही अण्णाभाऊ साठेंची जयंती आणि लहुजी बाबांची जयंती असेल, मुक्ता साळवींची जयंती असेल, आमच्या समाजातले महापुरुष किंवा क्रांतिपुरुष असेल, त्याच्या पराक्रमाचे गुणगौरवाचे दिवस असतील, हे दिवस आम्ही जे साजरे करतोय तर कोणत्याही महापुरुषाच्या जयंतीला पर्याय म्हणून करत नाही. कारण आम्हाला या ठिकाणी कळालेलं आहे, तुझ्या आई तुझपाशी बरी जागा भुललाशी. आम्ही आमची माणसं आम्ही जागा भुललो होतो. आता आम्हाला कळायला लागलेलं सगळं आमच्या जवळ आहे आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही हे जे करतो आहे, आमच्या इतिहासाचं, आमच्या पराक्रमाचं, आमच्या महापुरुषांच्या कर्तृत्वाचं सगळं विद्रुपीकरण या ठिकाणी केल्या जात होते. आम्ही या ठिकाणी चळवळीला या राज्यामध्ये, या देशामध्ये लोक बोलत असताना फुले शाहू आंबेडकर ही चळवळ बोलत असतात. मला वाटतं की माझं या लहुजी शक्ती सेना परिवाराचा घटक म्हणून माझी याला हरकत आहे, कारण हे अपूर्ण वाक्य आहे. चळवळीच्या अनुषंगानं फुले शाहू आंबेडकर हे विधान अपूर्ण आहे. या वाक्यामध्ये महापुरुषांचं कर्तृत्व येत असलं तर त्याला तुम्ही अगोदर शिव फुले लहू शाहू आंबेडकर अण्णाभाऊ मुक्ता साळवेपर्यंत तुम्ही आणलं पाहिजे, वीर फकीरापर्यंत आणलं पाहिजे, तेव्हा कुठे हे वाक्य पूर्ण होणार आहे. माझी अर्धवट असणारी विद्वान मंडळी हे सगळे या ठिकाणी स्वीकारायला तयार नाही. म्हणून आमच्या इतिहासाचं विद्रुपीकरण झालेलं या ठिकाणी लहुजी शक्ती सेना परिवार या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून या येणाऱ्या आंदोलनाच्या माध्यमातून विष्णुभाऊंनी ही जी उंची वाढवून ठेवलेली आहे, या उंचीला सांभाळण्याचं काम, तिला पुढे नेण्याचं काम लहुजी शक्ती सेना परिवार. मला राज्यातल्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगायचंय, लवकरच सगळ्या जिल्ह्यामध्ये या संघटनेचा एक साधा कार्यकर्ता म्हणून सगळ्यांची मी लाईव्हच्या माध्यमातून आभार या ठिकाणी मानत आहे. लवकरच आपल्या भेटीला आणि आपले धन्यवाद मानण्यासाठी, आभार मानण्यासाठी, आपलं कौतुक करण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये मी या राज्याचा एक साधा कार्यकर्ता म्हणून लहुजी शक्ती सेना परिवाराच्या वतीनं आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपलं अभिनंदन करण्यासाठी, आपलं कौतुक करण्यासाठी, आपले प्रत्यक्ष धन्यवाद मानण्यासाठी, नवे या आंदोलनामध्ये आपण यशस्वी भूमिका सहभाग नोंदवण्यासाठी आपल्या पाठीवर विष्णुभाऊंच्या माध्यमातून, विष्णुभाऊंच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं आपल्या पाठीवर शाबासकीचे हात देण्यासाठी मी या ठिकाणी घराच्या बाहेर लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. पण हे करत असताना माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये जी मंडळी या आरक्षण क्रांती पदयात्रेमध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका निभावलेली आहे, जे नागपूरला मोठ्या संख्येनं कोणती वाहनाची साधनं नाही, कोणतं 2 रुपये कुणाला दिले नाही, आम्ही वेगवेगळ्या साधनं नसताना माणसं, मात्र काही शक्ती आमच्याकडे नसताना सुद्धा मातक समाजाच्या आशीर्वादाच्या भरोशावर, समाजाच्या सहकार्याच्या भरोशावर या विधान भवनावर गाजलेल्या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या मोर्चाचं आयोजन फक्त आणि फक्त सहभागी झालेल्या प्रत्येक माणसामुळे शक्य झालेलं आहे. हे सांगताना मला स्वाभिमानाने हे व्यक्त केलं पाहिजे. आणि म्हणून हे करण्यासाठी ज्या सगळ्या मंडळीचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे, तर या सगळ्या मंडळीचे आभार व्यक्त करण्यासाठी दौरे तर लहुजी शक्ती सेना परिवाराचे सर्व पदाधिकाऱ्यांचे होणार आहे. पण या ठिकाणी धन्यवाद, आभार मेळावे सुद्धा झाले पाहिजे. हे करत असताना मला या ठिकाणी व्यक्त झालं पाहिजे, आम्ही व्यक्तिपूजक असणारी माणसं नाही, आम्ही व्यक्तीच्या भोवती वलय तयार करणारी माणसं नाही, आम्ही पेपरच्या बातम्या किंवा फ्लेक्सवर
चळवळ चालवणारी माणसं नाही. आम्ही मीडिया आपल्या माध्यमातून या आंदोलनामध्ये मीडियानं अत्यंत मोलाचा सिंहाचा वाटा जरी या ठिकाणी व्यक्त केला असला, ते अत्यंत प्रभावी माध्यम असलं तरी या ठिकाणी प्रत्यक्ष फील्डवर काम करण्याची विष्णुभाऊंची जी हातोटी आहे, शेवटच्या माणसाला जवळ करण्याची जी हातोटी आहे, ती निश्चितपणाने या ठिकाणी गौरवास्पद राहिलेली आहे. आणि म्हणून आम्ही सर्व मंडळी या सगळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेना परिवाराच्या माध्यमातून मी माझ्या सहकार्यांशी तात्काळ या आंदोलनाच्या संदर्भात आढावा बैठकीचं राज्याचं आयोजन लवकरच मला करायचं आहे. हे केल्याच्या नंतर मला खरं तर त्या बैठकीत घेऊन हे विधान केलं पाहिजे, पण मला अगोदर व्यक्त होताना मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. संघटनेचा पदाधिकारी म्हणून जरी मी काही गोष्टी बोलणं मला माझ्या सहकार्याशी चर्चा केल्याच्या नंतर मी बोलल्या पाहिजे, हे किती गरजेचं असलं तर कैलाश खंदारे म्हणून व्यक्ती म्हणून मला असं वाटतंय की एका मातक समाजाच्या चळवळीला आगळ्या वेगळ्या उंचीपर्यंत पोहोचवणारा सार्वजनिक सामाजिक क्षेत्रातला एक महात्मा माणूस, एक सार्वजनिक क्षेत्रातला एक फकीर आणि संत असणारा संत प्रवृत्तीचा माणूस, ज्याने घरादारावर तुळशी पत्र ठेवलेलं आहे. कोणतेही खासदारकी आमदारकी मंत्रिमंडळ किंवा एखाद्या शासकीय समितीचं सदस्य सुद्धा व्हायचं नाही, हे व्रत ज्यांनी घेतलेलं आहे एका वेगळ्या निर्धाराने आणि एक झपाटलेल्या वेगानं हा विष्णुभाऊ नावाचा हा जो प्रवाह निर्माण झालेला आहे. विष्णुभाऊ नावाचा खरं तर विष्णुभाऊ नावाचा हा व्यक्ती नाही तर विष्णुभाऊ नावाचा विचार पुढे आलेला आहे. त्याचं नाव त्याग आहे आणि या त्यागाच्या भरोशावर मातक समाजाची अस्मिता आणि अस्तित्व निर्माण होण्याचे दिवस अत्यंत काही दूर नाहीत, ते जवळ आहे. आता हे करण्यासाठी आपल्याला आपली ही चळवळ आहे त्या ठिकाणाहून सगळ्याचं योगदान महाराष्ट्रामध्ये वाढते आहे. पण त्याचबरोबर सगळे हेवे दावे दूर सोडून या आंदोलनामध्ये लहुजी शक्ती सेना परिवार मातंग समाज यांनी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये आरक्षण क्रांती पदयात्रा असेल, हा महामोर्चा असेल, हे यशस्वी करण्यासाठी जे योगदान दिलं त्या सर्वांचे आभार मानत असताना या महाराष्ट्रामध्ये अनेक विविध संघटना आहेत, त्या संघटनाचे संस्थापक नेते आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, त्या अनेकांनी सुद्धा या संपूर्ण आंदोलनामध्ये आपलं योगदानाने सहकार्य दिलेलं आहे. थोड्या प्रमाणात का होईना आम्हाला पूर्ण ताकदीनिशी पाहिजे ते गोष्टी आम्हाला अपेक्षित नाही, कारण लहुजी शक्ती सेना आर्थिक लाभापोटी किंवा आर्थिक अपेक्षा जास्तीची करत नाही. लहुजी शक्ती सेनेला प्रत्यक्ष सहभाग नोंदवणं अपेक्षित असतं आणि तो अपेक्षित सहभाग अनेक संघटनांचे नेते, अनेक संघटनांचे पदाधिकारी, अनेक संघटनांचे संस्थापक यांनी सुद्धा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रत्यक्ष या आंदोलनामध्ये दिलेले आहे. म्हणून त्या सर्वांचं मला या ठिकाणी आभार मानलं पाहिजे. त्या मोर्चामध्ये धडक मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत. आम्हाला खरं तर लहुजी शक्ती सेना परिवाराच्या माध्यमातून अनेक मंडळीला त्यांचा पाठिंबा असेल, त्यांचं मत असेल, त्यांना व्यक्त होऊ द्यायला पाहिजे होतं, त्यांना उचित असा मान सन्मान द्यायला पाहिजे होता. पण ते देण्याचा आम्ही प्रामाणिकपणानं आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सगळे दिलेले आहे. माझ्यासारखा माणूस स्वयंसेवक म्हणून त्या ठिकाणी राबत होता, आमचा राज्याचा प्रत्येक पदाधिकारी त्या ठिकाणी राबत होता. परंतु हे करत असताना आपल्यासारखा प्रचंड मोठा जनसमुदाय, तो अकराळ विकराळ विराट असा मोर्चा, अपाट शक्तीचं त्या ठिकाणी प्रदर्शन आणि या प्रदर्शनामध्ये मग आम्हाला पाहिजे त्या प्रमाणात आमच्याकडून जाणीवपूर्वक नाही पण कळत न कळत जे विविध महाराष्ट्रातील सामाजिक सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणारे नेते मंडळी असतील, काही आमदार आम्हाला भेटीला आले असतील, काही मंत्री महोदय आपल्या भेटीला आले असतील, या सर्वांचं मला आभार मानत असताना आमच्याकडून काही गोष्टी ज्या राहून गेल्या असतील, ज्या उणिवा असतील, त्रुटी तर आम्ही म्हणणारच नाही, म्हणून ज्या उणिवा असतील निश्चितपणाने येणारा कालावधीमध्ये त्या उणिवा भरून काढण्याचं काम सुद्धा आम्हाला करतायत. दुसऱ्या विषयाच्या अनुषंगाने मला व्यक्त झालं पाहिजे की त्या ठिकाणी खरं तर नियोजनामध्ये आम्ही एवढं प्रचंड ताकदीने नियोजन केलेलं असतानाही त्या ठिकाणी विचारपीठ उभे करण्याचा आमचा प्रयास होता. तशा पद्धतीने यंत्रणा राबवली होती. दोन स्टेज त्या ठिकाणी केल्या, म्हणजे तरतूद करण्यात आली होती. 2 स्टेज याच्यासाठी होत्या की 16 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर पर्यंत ज्या मंडळींनी पदयात्रेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे, जे प्रत्यक्ष विष्णुभाऊ बरोबर पायी चाललेले आहे, त्या मंडळींसाठी एक स्टेज राहणार होता. दुसरा स्टेज याच्यासाठी राहणार होता की लहुजी शक्ती सेना परिवारातील आमच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्याबरोबरच विविध संघटनात्मक पातळीमध्ये काम करणारे ज्यांचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे, कालही लाभलेलं आहे, आजही लाभलेलं आहे आणि उद्याही लाभणार आहे, म्हणून विचारानं आणि शरीरानं सगळ्या दृष्टीनं सोबत असणारी आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष नागपूरच्या
विधानभवनावर त्या धडक मोर्चामध्ये सहभागी झालेले सगळे जे विद्वान आहेत, जे सगळे हाडात तोला मोलाचे जे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांना त्या स्टेजवर माना सन्मानानं व्यक्त होण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस होता. परंतु त्या ठिकाणी नाईलाजानं वेळेवर दुसरं स्टेज निर्माण करण्याची बाब आमच्याकडून ती राहून गेलेली आहे. म्हणून निश्चितपणानं अनेकांना त्या ठिकाणी आपली इच्छा असतानाही, आपण मोठं लांब लांबून त्या ठिकाणी आलेले असतानाही आम्हाला त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देता आले नाही. म्हणून काही गोष्टीचं, ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या असतील त्या सगळ्या चांगल्या गोष्टीचं श्रेय माझ्या सर्व लहुजी शक्ती सेना परिवारातील, माझ्या शाखेच्या शेवटच्या लहू सैनिकापासून तर आदरणीय संपूर्ण पदाधिकाऱ्यांना मी सगळं चांगलं जे आहे ते संघटनेला देऊ इच्छितो. ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं या संघटनेला सगळं जे चांगलं आहे, प्रभावी आहे, हे सगळं याचं श्रेय या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक माणसाला देऊ इच्छितो. मात्र त्या मोर्चामध्ये जी काही प्रत्यक्ष आपल्याला उणीव जाणवली असेल, जो काही कमीपणा जाणवला असेल, मग चहा पाणी नाश्ता अल्पोपहार भोजन किंबहुना मान सन्मान बोलण्याची संधी, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जी काही कमी राहिली असेल, उणीव राहिली असेल, तर ती कैलाश खंदारे म्हणून या परिवाराचा जबाबदार घटक म्हणून मी त्या संपूर्ण उणीवा माझ्याकडे घ्यायला तयार आहे. त्या सगळ्या कमीपणा हा माझ्याकडे घ्यायला तयार आहे आणि निश्चितपणानं त्या सगळ्या कमीपणा असेल, ज्या उणीवा असेल, ती येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं भरून काढण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न माझ्यासारखा माणूस त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. राहिला दुसरा प्रश्न संघटनात्मक पातळीवर शिष्टमंडळ नेण्याचा, तर शिष्टमंडळ नेत असताना अपाट मोर्चाच्या नियोजनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोर्चेकरी आंदोलनकर्त्यांचा उत्साह आणि त्या उत्साहाच्या भरात कळत न कळत मग माझ्यासह अनेक आमचे पदाधिकारी असतील, तर त्या ठिकाणी त्यांच्यावर येणारा ताण जो आहे, तर त्या ताणाच्या व्यापामध्ये मला जाणीव आहे. हा लाखांचा जनसमुदाय रस्त्यावर चालत होता, एकमेकाच्या पायावर पाय पडले असतील, एकमेकांना धक्काबुक्की लागण्याचं काम असेल, तो होणारा जो त्रास आहे त्याच्यामध्ये जर कोणाला कमी अधिक प्रमाणात थोड्याफार प्रमाणात त्रास झाले असेल, त्याबद्दल सुद्धा मी ज्यांना त्रास झाले असेल त्यांची या ठिकाणी क्षमस्व अशा पद्धतीची या ठिकाणी भावना या ठिकाणी व्यक्त करतोय. म्हणजे कुणालाही याच्यामध्ये कुणालाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थोडा सुद्धा त्रास झाले असेल, आपल्याला काही तशा पद्धतीचे हे वाटत असेल, आपली तशी भावना झाली असेल, तर निश्चितपणानं मी ती माझ्या पदरात घ्यायला तयार आहे. हे करत असताना त्या पदयात्रेच्या दरम्यान आपल्या सगळ्यांना मला जाहीर या लाईव्हच्या माध्यमातून सांगताना मला काही कमीपणा वाटत नाही. कारण आमच्याजवळ साधनं असताना मी शेवटच्या टोकातला गरिबीतून वर आलेला माणूस आहे. माझा मोबाईल हा त्या दिवशी नाईलाजानं दुर्दैवानं तांत्रिक अडचणीमुळे माझा मोबाईल बंद होतात. माझा मोबाईलवर कुणाचे रिसिव्ह होत नव्हतं. कारण वेगळ्या कारणामुळे आपल्या सगळ्यांना माहित आहे की जर म्हणजे कुठून फोन येत होतात, बेले येत होते, मात्र तो फोन मला रिसिव्ह केला जात नसल्यामुळे अनेकांचे माझा संवाद साधता आला नाही. म्हणून ज्या माझ्या म्हणण्याची गैरसमज झाले असतील माझ्या संदर्भातले, ती सुद्धा आपण व्यक्तिगत पातळीवर काढून टाकावी. राहिला प्रश्न शिष्टमंडळ जाताना असेल किंवा त्या आयोजनाच्या व्यवस्थापनामध्ये असेल, माझ्यासह आमच्या पदाधिकाऱ्याकडून कळत न कळत रागाच्या भरात नव्हे पण वाढच्या ताणामुळे जर एखाद्या वेळेस आवाज कमी अधिक उंचीच्या स्वरामध्ये बोलल्या गेला असेल आणि प्रामाणिकपणानं आपला माणूस, हक्काचा माणूस, जवळचा माणूस म्हणून प्रेमाच्या हट्टापोटी काही गोष्टी बोलल्या जात असतात आणि ते बोलण्याचा प्रयत्न माझ्यासह अनेकांचा त्या ठिकाणी झाला असेल आणि म्हणून या असा जो प्रकार कुठं घडला असेल तर निश्चितपणानं माझं आणि कुणाचं काही धुऱ्याचं भांडण नाही. आपण चळवळीला पुढे नेणारी माणसं आहोत, आपण एकमेकांची बांधिलकी जोपासणारी भाऊ असणारी माणसं आहोत आणि म्हणून हे सुद्धा सगळ्यांनी कळत न कळत अशा ज्या गोष्टी घडलेल्या असतील लहान मोठ्या, त्या सुद्धा सगळ्यांनी डोक्यातून काढून टाकाव्यात. कारण जर आपल्याला पुढे जायचं असेल तर अशा बारीक सारीक शंका कुशंका आणि ह्या गोष्टी घेतल्या जाणार नाहीत. त्याच्यानंतर चळवळ झाल्याच्या नंतर आज एक अत्यंत या चळवळीला घातक असणारी गोष्ट पुढे येते आहे की काम करणारा एखादा असू शकतो, त्याचं श्रेय लाटणारा दुसरा असू शकतो. एखादा श्रेय लाटण्याचा प्रयत्न म्हणजे लाटण्याचा म्हणण्यापेक्षा पळवण्याचा प्रयत्न एखाद्या ठिकाणी होऊ शकतो. असे प्रकार सातत्याने या चळवळीमध्ये होत आलेले आहेत आणि म्हणून निश्चितपणाने मी लहुजी शक्ती सेनेचा जबाबदार माणूस म्हणून लहुजी शक्ती सेना परिवारामध्ये असं काम कधी चाललेलं नाही आणि या परिवारातला कोणताही घटक ते करत नाही. म्हणून लहुजी शक्ती सेना परिवारासह सगळ्यांना मी या ठिकाणी नम्रपणानं आव्हान विनंती करतो की अशा संदर्भात जे काही कुठून घडत असेल तर त्याचा लहुजी शक्ती सेना परिवारातल्या कोणत्या जबाबदार घटकाचा याच्याशी दुरान्वयाने हा संबंध नाही, हे सुद्धा मला या ठिकाणी व्यक्त झालं पाहिजे. आणि
राहिला प्रश्न, अनेकांनी या चळवळीला, या महामोर्चाला, या पदयात्रेला ज्यांनी ज्यांनी जाहीर समर्थन दिलं, ज्यांनी पाठिंबा दिला, ज्यांनी योगदान दिलं, त्या सगळ्यांचा मान सन्मान आणि बोलण्याची, व्यक्त होण्याची संधी आमच्या हातून द्यायची त्या ठिकाणी कळत नकळत राहून गेलेली आहे. राहिला दुसरा प्रश्न, स्टेजवर अनेक वेळा काय असतात की एवढा अफाट नियोजनामध्ये कुणाला घ्यायचंय, कसं घ्यायचंय, त्या घाई गडबडीमध्ये, व्यवस्थापनामध्ये, नियोजनामध्ये ज्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली असते ते वेळेवर दुसरीकडे कुठेतरी दुसरी जबाबदारी, त्याच्यापेक्षा महत्वाची जबाबदारी पार पाडायला जात असतात. आणि मग अशा वेळेस जो काय थोडेफार तारांबळ होत असते तर त्याच्या अनुषंगाने सुद्धा पूर्वनियोजित कामामध्ये असं काही कुणाला डावलण्याचा, वर घेण्याचा, खाली सोडण्याचा हाही प्रकार त्या ठिकाणी करण्याचा मानस कुणाचाच कधी राहिलेला नाही. म्हणून या एकंदरीत या यशस्वी आंदोलनामध्ये, या महामोर्चामध्ये ज्यांच्या कुणाच्या भावनांना न कळत जर कुठे ठेच पोहोचवण्याचं काम या ठिकाणी न कळत आपल्याला जाणवत असेल तर निश्चितपणानं ते आपल्या डोक्यातून काढून टाकावं, आपल्या मनातून ते काढून टाकावं. लवजी शक्ती सेना पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा अशी भूमिका या संघटनेची राहिलेली आहे. आणि म्हणून शिष्टमंडळाच्या माध्यमातून सुद्धा कोणत्याही व्यक्तीला जाणीवपूर्वक मागे ठेवण्यात आलेलं नाही, कोणत्याही माणसाला जाणीवपूर्वक त्या शिष्टमंडळामध्ये घेण्यात आलेलं नाही. मला उलट पक्षी जेव्हा आम्ही त्या विधान भवनाच्या दारावर शिष्टमंडळ देण्यासाठी पोहोचलो होतो तेव्हा ज्या पद्धतीनं तांत्रिक अडचण निर्माण झाली, लवजी शक्ती सेना परिवारानं नियोजन केलं होतं, त्याच्यामध्ये आम्हाला 25 प्रतिनिधींना घेऊन जायचं होतं, तशा पद्धतीचं नियोजन झालं होतं. 25 प्रतिनिधीमध्ये किमान आम्हाला अर्धा डझन प्रतिनिधी त्या शिष्टमंडळामध्ये इतर सन्मानजनक पक्ष म्हणजे संघटनाचे पदाधिकारी घेण्याचा मानस होता. दुर्दैवानं ते 25 वरून शिष्टमंडळ 11 सदस्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रशासनाकडून मानस झाला. 11चं झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा या लवजी शक्ती सेना परिवाराची प्रशासनात असणारी जरब जी आहे, जो दरार आहे, जो प्रभाव आहे, उपद्रव निर्माण करण्याची जी क्षमता आहे, याच्यानुसार गृह विभागानं जो रिपोर्ट या ठिकाणी पुढे आला होता त्याच्यानुसार शिष्टमंडळाला कोणत्याही परिस्थितीत ही जी शिष्टमंडळ आहे, एखाद्या वेळेस हे शिष्टमंडळ आज आंदोलन करू शकतंय, कारण याची तीव्रता, याची उग्रपणे हे प्रश्न मांडण्याची भूमिका ही लवजी शक्ती सेनेनं स्वीकारलेली आहे. आणि म्हणून लवजी शक्ती सेनेचं जाणारं शिष्टमंडळ सुद्धा कुठं काही कोणत्या प्रकारानं आपलं लक्ष शासनाचं वेधू शकतंय ही माहिती तिथपर्यंत असल्यामुळं आम्हाला अधिकृतपणानं कळालं. आणि मग आमचं 25 वरून 11 वरून आम्हाला 7 लोक सुद्धा त्या ठिकाणी जाता येणार नाही. सगळ्याच मोर्चांना आम्ही 5 लोकांचं शिष्टमंडळ दिलेलं आहे आणि ते लवजी शक्ती सेना परिवाराला 5 लोकांचं शिष्टमंडळ देत आहेत. अशा पद्धतीनं प्रशासन त्याच्यावर अडून राहिलं. प्रशासनावर अडून राहिल्याच्या नंतर एवढा लाखोंचा मोर्चा यशस्वी झालेला आहे. लाखोंचा मोर्चा यशस्वी झाल्याच्या नंतर शासनापर्यंत जर आमच्या मागण्या पोहोचल्या नाही, समाजाचं म्हणणं पोहोचलं नाही तर निश्चितपणाने ती फार मोठी खंत उणीव या ठिकाणी राहून जाईल आणि जनता आम्हाला माफ करणार नाही, समाज आम्हाला माफ करणार नाही. म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटण्याचा आग्रह धरला. मुख्यमंत्री गैरहजर असल्यामुळे आम्ही डेप्युटी सीएमला म्हणजे उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याचा आग्रह धरला. त्याचंही उपलब्ध न झाल्यानंतर आम्हाला सन्मानाने एका मंत्री महोदयाचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं. मात्र त्या मंत्री महोदयाचं नाव सांगत असताना मी या लाईव्हच्या माध्यमातून व्यक्त होणार नाही, पण त्या मंत्री महोदयाच्या गावामध्ये सन्मानाने लवश्री विष्णुभाऊ कदवे साहेब आणि मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो. आम्ही त्या मंत्री महोदयाच्या गावामध्ये गेलो होतो. संध्याकाळची याच वेळेची वेळ असेल आणि त्या गावामध्ये भव्य दिव्य योगायोगानं मातंग समाजाच्या आमच्या अण्णाभाऊ साठे नगरला लागूनच आमच्या समाज बांधवांच्या भिंतीला भिंत त्या आमदार महोदयांच्या म्हणजे मंत्री महोदयांच्या घराची होती. त्या मंत्री महोदय आमचा कार्यक्रम झाला आणि विष्णुभाऊसह आम्ही गावाच्या बाहेर प्रवेश करायला लागलो. प्रवेश करायला लागल्याच्या नंतर सन्माननीय मंत्री महोदय आले. लाल म्हणजे त्यांचा जो शर्ट होता, कुर्ता जो होता नेहरू शर्ट, तर तो लाल रंगाचा होता. योगायोगानं विष्णुभाऊनी माझ्या घराजवळ येऊन कार्यक्रम घेतायत. त्या मंत्री महोदयाचा चेहरा लाल झाला जेव्हा आमची विषयाला सन्माननीय महाराष्ट्राचे मंत्री महोदय आहे म्हणून आम्ही संघटनेच्या वतीनं समाजाचं दुःख सांगण्याचा प्रयत्न केलो. विष्णुभाऊ त्याला साक्षीदार आहे, त्या गावातले सर्व समाज बांधव. मी हे काय बोलतोय ज्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलं त्यांना माहित आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी त्या मंत्री महोदयाचं नावं सांगेल, तारीख सांगेल, वेळ सांगेल आणि ते गावही सांगेल. पण मला ते आज सांगायचं नाही, फक्त प्रसंग तुम्हाला सांगतोय. ते मंत्री महोदय 100% नाही, 1001% मातंग समाजाच्या विचाराच्या विरुद्ध आहे, मातंग समाजाची अस्मिता आणि अस्मिताच्या विरुद्ध आहे, मातंग
समाजाचा वापर घेऊन करण्यासाठी माहीर असलेला माणूस जेव्हा आमच्या शिष्टमंडळाला पुढे सामोरं जातोय हे माहीत झाल्याच्यानंतर लहुजी शक्ती सेनेनं सांगितलं की अवघ्या 10 मिनिटात जर तुम्ही ते मंत्री महोदय बाजूला केले नाही आम्ही त्या मंत्री महोदयाला मागायचं आमचं समाजाचं निवेदन देणार नाही, कारण तो समाज विरोधी माणूस आहे. आणि म्हणून तो जर असेल तर इथं याच ठिकाणी महाराष्ट्र शासन या ठिकाणी आम्ही या शासनाचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका जेव्हा स्वीकारली तेव्हा मग इतर पर्याय आमच्या समोर पुढे केल्या गेले आणि निश्चितपणानं मग सन्माननीय आणि ज्याचं होतं जी काही मंडळीच्या ठिकाणी होते त्यानुसार इकडं विलंब झाला होता आणि आमच्या लाखो समाज बांधवांना मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या व्यवस्थेनं रात्र होण्याच्या आत परतीच्या प्रवासाला निघायचं होतं. म्हणून आम्हाला निवेदन देणं गरजेचं होतं. या शिष्टमंडळानं सन्माननीय अनिलजी पाटील साहेब यांच्याकडे निवेदन केलं. निवेदन करताना मला स्वाभिमानानं सांगितलं पाहिजे की सन्माननीय मंत्री महोदयांनी आणि आमच्या शिष्टमंडळाला मंत्री महोदयापर्यंत नेणारी जी यंत्रणा होती प्रशासकीय यंत्रणा त्यांचं जेव्हा आज त्याला सर्व साक्षीदार आहेत त्या मंत्री महोदयाच्या तोंडातनं किंवा आमच्या प्रशासनात जे भेट घडून आणणारे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की आजपर्यंतच्या निवेदनात एवढं सुंदर पद्धतीनं निवेदन करणारं किंवा विश्लेषण करणारं आपल्या मागण्याचं हे मांडणारं आजपर्यंत मागाचं एकही शिष्टमंडळ आम्ही पाहिलेलं नाही. अशा पद्धतीचा शेरा या शिष्टमंडळाला मिळालेला आहे. आणि मग पहिल्या मागणीपासून तर शेवटच्या मागणीपर्यंत मग या सगळ्याच मागण्यावर अत्यंत समाधानकारक आणि सकारात्मक या ठिकाणी चर्चा झाली. सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की मी लागलीच हे निवेदन घेऊन या निवेदनाला माझं पत्र जोडून मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयाजवळ बसणार आहे. या प्रश्नावर मीटिंग सुद्धा लावणार आहे आणि संपूर्ण मग या प्रश्नाच्या अनुषंगानं आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भापासून तर अंकुश खंदारेच्या परिवाराला 10 लाख रुपये किंवा त्या सदस्य त्या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी, युवराज अण्णा किंवा आमचे लहुजी शक्ती सेना परिवारातले सर्व मागे गुन्हे दाखल झालेल्या आमच्या पदाधिकाऱ्यांसह या सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे आवाज समाजासाठी आवाज उठवणाऱ्या ज्या ज्या मंडळींनी जे गुन्हे दाखल झाले असतील ते मागे घेण्याच्या प्रश्नावरचे असतील किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अनुषंगानं जे महामंडळ संपूर्ण ताकदीची गेल्या 9 वर्षातल्या थकीत निधीचं वाढीव निधी देऊन त्याच्या जाचकाठी रद्द करण्याचं जामीनदाराची अट जी आहे तशा जाचकाठी रद्द करण्याच्या प्रश्नासह मग अण्णाभाऊ साठेंच्या भारतरत्नाचा मुद्दा असेल, अण्णाभाऊ साठेंचं नाव मुंबई विद्यापीठाला देण्याचा प्रश्न असेल, लहुजी बाबांच्या गणपेटीतील तालीमला राष्ट्रीय स्मारक करण्याचा मुद्दा असेल, आरटीची स्थापना असेल, क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्याची भूमिका असेल, या संपूर्ण भूमिकेबरोबरच आरक्षण लागू करण्यासाठी मग आमचा देवेंद्र सिंग विरुद्ध पंजाब ही प्रकरण असेल, ईव्ही चिन्नाया केस असेल, चेब्रालू लीलाप्रसाद राव वर्सेस आंध्र प्रदेश असेल, या तिन्ही केसमध्ये जेव्हा आम्हाला सकारात्मक सगळ्या गोष्टीचं काय संविधानातल्या तरतुदी असतील या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर आज ज्या वाटेनं जावं लागतंय त्या आरक्षणाच्या मागणीला पुढे नेताना हा प्रश्न पूर्णत्वास नेताना जे करावं लागणार आहे त्या अनुषंगाने शासन तात्काळ तशा पद्धतीची भूमिका घेईल अशा पद्धतीची या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे व्यक्त करताना शिष्टमंडळानं त्या ठिकाणी स्पष्टपणानं सांगितलं की गेल्या 4 तारखेला जी समिती निर्माण झाली त्या समितीतल्या कोणत्याही सदस्याविषयी त्या समितीविषयी आमचा विरोध नाही, आमचा आकर्ष नाही, मात्र ज्या पद्धतीनं मात्र समाजाचा आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न निकाली लागण्याच्या दृष्टीनं जी पावलं उचलल्या गेली पाहिजे तर हे अत्यंत या सरकारकडून याच नव्हे तर गेल्या सगळ्या सरकारकडून ही बाब सातत्यानं दुर्लक्षित केल्या जात आहे. या समाजाप्रती पाहण्याचा या समाजाच्या प्रश्नावर उदासीनता आलेली आहे आणि म्हणून अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली काही मंडळी आमच्या लहुजी शक्ती सेना परिवाराकडे किंवा नेतृत्वाकडे किंवा इतर व्यवस्थेकडे ज्या पद्धतीने बोलतात तर बाबांनो आम्ही एखाद्या व्यक्तीच्या संघटनेच्या किंवा माणसाच्या विरोधात नाही, आम्ही मातक समाजाच्या आड येणारी जी माणसं आहेत, आमच्या मागणीच्या आड येणारी जी माणसं आहेत, आमच्या प्रश्नावर झुलवत ठेवणारी जी व्यवस्था आहे त्याला विरोध करणारी आम्ही माणसं आहोत. आणि म्हणून आम्हाला या समाजातले आता माणसाचं या ठिकाणी त्रास या ठिकाणी पुढे होता कामा नये, आमचे प्रश्न तात्काळ मार्गी लागले पाहिजे यासाठी आम्ही कागदी घोडे नाचवणाऱ्या शासकीय यंत्रणेची आम्ही या पद्धतीने धिक्कार करतो आहे. आणि म्हणून विष्णुभाऊने आम्ही राजकीय कोणत्याही पक्षाची झूल पांघरून आम्ही समाजामध्ये काम करायला आलो नाही, आम्ही राजकीय तुकड्याची भीक मागण्यासाठी किंवा महामंडळ खासदारकी आमदारकी एखादी शासकीय मिळवण्यासाठी आम्ही हे करायला लागलेलो नाही. आणि म्हणून सगळ्या मंडळींना माझी हात जोडून विनंती आहे की श्रेयवादाच्या या लुडबुडीमधून
चळवळीला बाहेर काढण्याचं काम विष्णुभाऊ करत आहे. चळवळीला या श्रेयवादाच्या लढाईतून बाहेर काढण्याचं काम लहुजी शक्ती सेना परिवार करत आहे. हे करत असताना निवेदनाच्या व्यवस्थेतून या चळवळीला बाहेर काढण्याचं काम आणि पुढे नेण्याचं काम लहुजी शक्ती सेना परिवार करत आहे. आम्हाला निवेदनावर आता भागणार नाही, तर आम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष कृती आणि कार्यवाही करावी लागेल. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही कोणत्याही संघटनेच्या विरोधात नाही, पण मागाच्या जो विरोधात आहे त्याच्या विरोधात आम्ही राहणार आहोत. कारण जोपर्यंत मागाचा अधिकार मिळत नाही, म्हणून लहुजी शक्ती सेना परिवार एका वेगळ्या ध्येयाने पेटलेला माणूस आहे. हा लहुजी शक्ती सेना परिवार वेगळ्या आशेने घराच्या बाहेर पडलेला माणूस आहे. आणि म्हणून राजकीय स्वार्थ ठेवून, एखाद्या पदाची लालसा ठेवून किंवा एखाद्या पक्षाचं लांबून चालन करणारी ही यंत्रणा नाही. आणि म्हणून आम्ही व्यक्तीच्या सोबत नाही, आम्ही पक्षांच्या सोबत नाही, तर आम्ही मागाच्या मागणीच्या सोबत आहोत. आम्ही संघटनेचं लेवल मोठं करण्यासाठी हे संघटन चालवत नाही. आम्ही विष्णुभाऊ किंवा एखाद्या व्यक्तीला मोठं करण्यासाठी संघटन चालवत नाही, तर या मागाच्या हक्काचा न्यायाचा विचार पुढे नेण्यासाठी एक वैचारिक आक्रमकता देत असताना सर्वदूर काम करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. हे करत असताना मला व्यक्त झालं पाहिजे, गेल्या 16 नोव्हेंबरला मी घराच्या बाहेर पडलोय. घराच्या बाहेर पडत असताना ज्या वेगळ्या आंदोलनातनं आम्ही लहुजी बाबांच्या तालीमध्ये दंड थोपटलेले आहे, विष्णुभाऊंनी कपाळी माती लिहून त्या ठिकाणी घराच्या बाहेर पडलेले आहे. निश्चितपणानं ती उंची प्रत्येक जिल्ह्याला त्या आंदोलनाची प्रत्येक तीव्रता वाढवणारं काम प्रत्येक जिल्ह्यानं केलेले आहे. सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र असेल, नंतर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, नंतर मराठवाड्याचे काही जिल्हे, नंतर विदर्भाचा काही भाग, प्रत्येक दिवसाला आरक्षण क्रांती पदयात्रा, आरक्षण क्रांती पदयात्रेचं वैभव, या मागाचं अस्तित्व, मागाची अस्मिता आणि पिवळ्याचा झंझावात, पिवळा झेंडा, त्याला दांडा आणि विकासाचा अजेंडा घेऊन विष्णुभाऊजी घराच्या बाहेर पडलेले आहेत. एका वेगळ्या उंचीवर एक सन्मानजनक लढाई या आंदोलनाच्या माध्यमातून या समाजाला सन्मानाचं काम, स्वाभिमानाची उंची गाठण्याचं काम या ठिकाणी या आंदोलनाने केलेलं आहे. निश्चितपणानं या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी होणारा जो प्रत्येक घटक आहे त्याचं मला अभिनंदन, कौतुक आणि धन्यवाद सुद्धा केलं पाहिजे. मात्र त्याचबरोबर माझी कळकळीची विनंती आहे आमचा कोणत्याही समाज घटकाला, कारण जो मागाचा आहे, जो मागाच्या रक्ताचा आहे त्याचा आदर आम्हाला आहे. कारण आम्ही कोणत्याही संघटनेच्या लेबलला विरोध करत नाही, आम्ही कोणत्याही नेतृत्वाला विरोध करत नाही. आम्हाला कुणाचंही या ठिकाणी पथ्य वावडं नाही, आकर्ष नाही, द्वेष नाही. आम्ही मागाच्या रक्तात असणाऱ्या प्रत्येक माणसाचा सन्मान करणारी माणसं आहोत, त्याचं समर्थन आणि त्याची ताकद वाढवणारी माणसं आहोत. मात्र खंत आहे की या चळवळीमध्ये विष्णुभाऊ जेव्हा घराच्या बाहेर या ठिकाणी पुण्यावरनं गेल्या 16 तारखेला घराच्या बाहेर निघाले, 27 दिवसाचा अत्यंत खडतर असा प्रवास, रात्रीला थंडी असेल, दिवसाला ऊन असेल, वेळ प्रसंगी मराठवाड्याच्या काही भागापासून विदर्भामध्ये पावसाला सुरुवात झाली, भर पावसामध्ये, आणि जवळजवळ रात्रीच्या 3-3:30 पर्यंत प्रवास करणारा विष्णुभाऊ सारखा माणूस आणि या वयामध्ये त्याच्यासोबत चालणारी आमची लहू सैनिक असतील, पदयात्रेकर असतील, याच्यासाठी समाजातल्या जबाबदार घटकांनी, नागरिकांनी, या ठिकाणी हजारो माणसांनी विष्णुभाऊंच्या या ठिकाणी सदिच्छापर अनेक फोन केलेले आहे, त्यांची विचारपूस केलेली आहे. मात्र राजकीय व्यवस्थेतल्या माणसाकडून पाहिजे त्या प्रमाणात ते झालेलं नाही, याची खंत सुद्धा या समाजातला लहान घटक म्हणून मला या ठिकाणी व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. मी कुणाला नाव ठेवणार नाही, त्यांचं नाव घेणार नाही. मात्र ज्या समाजाचं आपण सर्टिफिकेट वापरतोय, ज्या सर्टिफिकेटच्या भरोशावर आपण एखाद्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो आहे, तर अशा जबाबदार माणसाकडून हे होऊ नये, हे अत्यंत खंतजनक आहे. ही खंत सुद्धा मला या ठिकाणी व्यक्त झाली पाहिजे. पण खंत व्यक्त करत असताना लहुजी शक्ती सेना परिवार हा मोठ्या मनाचा आहे, मोठ्या अंतःकरणाचा आहे, विशाल ध्येय त्याच्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी व्यक्त झालं पाहिजे की राजकीय व्यवस्थेमध्ये काम करणारे जे लोकप्रतिनिधी किंवा जे नेते असतील त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे, आपल्याला आव्हान आहे, आपल्याकडून मला अपेक्षा आहे की किमान येणाऱ्या कालावधीमध्ये सामाजिक योगदान देणारे, सामाजिक चळवळीतल्या माणसामध्ये एकाने केली ती वळवळ, सर्वांनी मिळून केली ती चळवळ, आणि जेव्हा चळवळीला पुढे नेण्यासाठी जी माणसं असतील, विष्णुभाऊ सोडून द्या, लहुजी शक्ती सेना परिवार सोडून द्या, आम्ही जबाबदार आंदोलन असेल, दंडी आंदोलन असेल, कोणतं आंदोलन असेल, आम्हाला नेतृत्वाचं अडचण नाही, आम्हाला झेंड्याची अडचण नाही, आम्हाला तो दांडा धरायची लाज वाटत नाही, आम्हाला कोणाचा जय जयकार करायला लाज वाटत नाही. ज्या चळवळीमध्ये, ज्या कार्यक्रमामध्ये, ज्या आंदोलनामध्ये ज्याच्यात मागाचं अस्तित्व आहे, ज्याच्यात मागाचा अभिमान आहे, ते करण्यासाठी आम्हाला
अहोरात्र त्या ठिकाणी पाऊस असो, थंडी असो, ऊन वारा असो, वादळ असो, आम्हाला या ठिकाणी चिंता नाही. सापासारखा ठिकाणी काळसर पुढे आलेला असताना विष्णुमुनी त्याला बाजूला करून पुढे प्रवास केलेला आहे. आणि म्हणून जी माणसं सापाला जीवदान देतात तर ती या चळवळीला दुष्ण देणारी, विरोध करणारी, तर त्या अनुषंगानं कावळ्याच्या शापानं काही गायी मरत नसतात आणि सगळ्याच भुंकणाऱ्या कुत्र्याकडं लक्ष द्यायचं नसतं. असं या संघटनेचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांचा पद नव्हे पण ज्यांचा पदभार माझ्याकडे आहे असे वंदनीय सोमनाथ भाऊ मला सांगायचे की भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे पाहण्याची गरज नाही, कारण त्या ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. म्हणून अशा या मातंग समाजाच्या चळवळीवर जे जळणारे आहे, जे आकश ठेवून असणारे आहे, जे द्वेष करणारे आहे, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपली नजर बदला. समाजातल्या उणिवा शोधण्यापेक्षा, समाजातल्या त्रुटी शोधण्यापेक्षा, आपल्या एकमेकाचे पाय ओढण्यापेक्षा आपण सकारात्मक एका झेंड्याखाली जरी आपल्याला येता आलं नाही तर त्या झेंड्याच्या नावानं आपला विकासाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी कटिबद्ध होऊया, एका आगळ्या वेगळ्या निर्धारानं पुढे जाऊया, ही अपेक्षा मला या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे. ही अपेक्षा व्यक्त करत असताना मी सुरुवातीलाच लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं, शहर असेल, तालुका असेल, जिल्हा असेल किंवा विभाग असेल, त्या सर्व ठिकाणी आमच्या या आंदोलनामध्ये सहकारी होणाऱ्या, सहभागी होणाऱ्या, योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचं, समाज बांधवांचं, मोर्चेकऱ्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. त्यांना धन्यवाद, मेळावे असतील, आभार असतील, असे कार्यक्रम घेतले पाहिजे. माझी विनंती आहे की लवकरच मी या संघटनेचा एक जबाबदार घटक म्हणून माझ्यासह आमचे सगळे राज्यातले पदाधिकारी ज्यांना शक्य आहे त्यांना सगळी मंडळी आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षापासून, तालुका अध्यक्षापासून, शहराध्यक्षापासून आम्ही सगळी मंडळी घराच्या बाहेर पडणार आहोत. कारण आम्हाला ही चळवळ, ही आंदोलन आमची काही सिजनेबल नाही. एखाद्या जयंतीचा महिना झाला, एखादा कार्यक्रम संपला आणि निवडणुका पुढे आल्या म्हणून आम्ही राजकीय दुकानदारी थाटण्यासाठी आम्ही घराच्या बाहेर पडणारी माणसं नाही आहोत. म्हणून या ठिकाणी मला व्यक्त होताना सांगितलं पाहिजे, माझ्या बांधवांनो, या राज्यामध्ये मातंग समाजाचं येणाऱ्या कालावधीमध्ये एक भव्य दिव्य असं या राज्यानं पाहिलेलं नाही. मातंग समाजाची संख्या पाहून इतरांच्या राजकीय व्यवस्थेतल्या नजरा या ठिकाणी आपल्याला बंद करायची आहे, त्यांचे डोळे दिपवायचे आहे. आणि म्हणून या राज्यातल्या मातंग समाजाचं खुलं अधिवेशन लवकरच लहुजी शक्ती सेना परिवाराच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मातंग समाजाच्या सहकार्यानं सगळ्या मान्यवरांच्या सूचना या ठिकाणी घेण्याचं काम आम्ही लहुजी शक्ती सेना परिवाराच्या माध्यमातून या चळवळीमध्ये सामाजिक एखादा कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन पुढे घेऊन जात असताना आम्ही आमचं नेतृत्व बॅनर आम्ही या ठिकाणी बाजूला ठेवत असताना माझी सगळ्यांना विनंती आहे की मातंग समाजाच्या अस्तित्वाचा, अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचे प्रश्न आहे, जे प्रलंबित आणि ज्वलंत प्रश्न आहे, त्यांना तिलांजली देता कामा नये, त्यांना बाजूला जाता कामा नये. राजकीय आपलं वलय सांभाळत असताना, राजकीय आपली भूमिका पार पाडत असताना राजकीय व्यवस्थेतल्या काम करणाऱ्या मंडळीकडून मला अपेक्षा आहे की या समाजानं आपलं गुणगौरव केले पाहिजे, आपलं सत्कार केले पाहिजे, आपल्याला डोक्यावर घेऊन नाचले पाहिजे. हे काम आपल्या हातून घडू द्या. म्हणून सामाजिक चळवळीतल्या काम करणाऱ्या कार्यक्रमाला, उपक्रमाला, आंदोलनाला, नेत्याला, संघटनेला, चळवळीला आपल्या साध्या शब्दांचं पाठबळ न देणाऱ्या माझ्या सर्व मंडळींना विनंती करेल की ही बाब आपल्या डोक्यातून काढून टाकावीत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ही आपल्याकडून जी उणीव राहून गेली ती पूर्ण करावीत. आजपर्यंत विधान भवनामध्ये जी मंडळी आजपर्यंत बोलली नाही मागाच्या प्रश्नावर, त्यांनी अवश्य तोंड उघडावं. आणि त्यांनी जर तोंड उघडलं नाही तर मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांचं तोंड बंद कसं करायचं, तर हा निर्णय लहुजी शक्ती सेना परिवाराचं सामाजिक सार्वजनिक चळवळीमध्ये मातंग समाज हा घेतल्याशिवाय, समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी व्यक्त होतोय. लवकरच जसं राज्यातल्या समाजाचं खुलं अधिवेशन घेण्याचा आमचा मानस आहे, जसं राज्यामध्ये लवकरच आपल्या भेटीला येऊन आपल्या पाठीवर धन्यवादाची, कौतुकाची थाप टाकण्याचा जो माझा मानस आहे, जसे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे मेळावे असतील, विभाग असतील, राज्य असतील, जिल्हा असेल, तालुका असेल, हे जसे आमचे उपक्रम डोक्यात आहे, तशाच पद्धतीनं माझ्या लहुजी शक्ती सेना परिवारातल्या मंडळीला विनंती आहे की या अनुषंगानं व्यक्तीला नाही, कारण विष्णुभाऊ नावाचा हा व्यक्ती नाही, विष्णुभाऊ नावाचा, लहुजी शक्ती सेना नावाचा ही काही संघटना राहिलेली नाही, हा विचार आहे.
हे तुमचं आमचं वैभव आहे, तुमचा आमचा स्वाभिमान आहे, तुमच्या आमच्यासाठी शेवटची आशा आहे. कारण या सगळ्या माध्यमातून झेंडा बाजूला ठेवण्याचं काम, दांडा बाजूला काढण्याचं काम, नेतृत्व बाजूला ठेवण्याचं काम, बॅनर बाजूला ठेवण्याचं काम, ही एवढ्या त्यागाची आणि मोठेपणाची भूमिका अलीकडच्या काळामध्ये घेणं अत्यंत अवघड आहे. आणि ही भूमिका लवचिक शक्ती सेनेनं स्वीकारलेली आहे. आणि म्हणून लवचिक शक्ती सेनेच्या माध्यमातून नव्हे, व्यक्ती म्हणून विष्णुभाऊ नव्हे, पण एक विचार म्हणून या विचाराचा आदर झाला पाहिजे, या विचाराचं या ठिकाणी सत्कार झाला पाहिजे, या विचाराचा गौरव झाला पाहिजे, या विचाराचं प्रकटन झालं पाहिजे. मग या विचाराचं प्रकटन करायचं असेल, याचा जर तुम्हाला वैभव वाढवायचं असेल तर व्यक्ती म्हणून नव्हे, विष्णुभाऊचा याला विरोध राहणार आहे. कारण या विषयावर विष्णुभाऊचं माझं बोलणं झालं नाही. मी सातत्यानं माझे सततच्या जुलैपासूनच्या आजपर्यंतचा सातत्यानं प्रवास करत असल्यामुळं माझी ऐपत नसताना, माझी ती क्षमता नसताना खरं तर नेतृत्वाच्या अनेक गोष्टींची उणीव माझ्यामध्ये असेल, परंतु ज्या प्रामाणिकतेनं जे करण्याचं काम मला ही संधी मिळालेली आहे, म्हणून त्या संधीचं सोनं करत असताना आजपर्यंत ज्या पद्धतीनं काम करत आलेलं, या काम करण्यामध्ये कळत न कळत संपूर्ण महाराष्ट्रात पिंजून काढत असताना, संपूर्ण नौसैनिक पदाधिकाऱ्यांना सोबत जोडत असताना जे काही 19-20 माझ्याकडून होत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मी प्रामाणिकपणाने सांगेन की या संघटनेमध्ये समर्थक ही बाजूला काढण्याचं काम सातत्यानं या संघटनेमध्ये कधी समर्थक हा नव्हता, कधी गडबाजी नव्हती, आजही गडबाजी नाही, कोणत्या विभागाचा प्रांतवाद नाही, लहान मोठा हा भेदाभेद नाही. आणि म्हणून ही संपूर्ण भूमिका एका विचाराने, एका दिलानं पुढे जाणार आहे. आणि लवकरच एका राज्याच्या मातंग समाजाच्या खुल्या अधिवेशनाबरोबरच सगळ्या विभागामध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं विभागीय स्तरावरचे कार्यक्रम असतील, जिल्हा स्तरावरचे कार्यक्रम असतील, तालुका स्तरावरचे कार्यक्रम असतील, शहर पातळीवरचे, शाखा पातळीवरचे कार्यक्रम देण्याचा मानस संघटनेचा राहणार आहे. आणि हे संघटनेचा राहत असताना संपूर्ण राज्यातल्या माझ्या परिवारासह समाज बांधवांना विनंती करेन, मी आपला भाऊ आहे, मी व्यक्त होत असताना, मी लवचिक शक्ती सेनेच्या वतीने व्यक्त होत असताना मला काही व्यक्तिगत मतं आहे, ती मतं व्यक्त करत असताना या समाजातला तुमचा भाऊ म्हणून मला व्यक्त झालं पाहिजे. या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला वैभवशाली डोळ्याचं पारणं फेडणारा मोर्चा त्या ठिकाणी नागपूरला 13 डिसेंबरला विष्णुभाऊच्या नेतृत्वामध्ये तुम्ही आम्ही पाहिलेला आहे. या डोळ्या देखत मांगाचं एक भव्य दिव्य असं आपली अस्मिता आणि अस्तित्व आम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून या मांगाच्या एका आगळ्या वेगळ्या स्वाभिमानी चळवळीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम विष्णुभाऊच्या माध्यमातून झालेलं आहे. तर विष्णुभाऊच्या माध्यमातूनच या ठिकाणी मला वाटतंय की एक भव्य दिव्य असा राज्याच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं, विभागाच्या वतीनं आपल्याला एक भव्य दिव्य नागरी सत्कार कसा करता येईल याचा सुद्धा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. कारण कुणीतरी येईल, काहीतरी चमत्कार घडेल आणि जिथं पिकतं तिथं विकत नाही, हा विचार सगळीकडे तुम्हाला मान्य म्हणजे माहीत असला, ज्ञात असला तरी तुम्हाला सगळ्यांना आपल्या घरापासून ते सुरुवात करायची आहे. आणि हे करण्यासाठी मग आभाराचे कार्यक्रम असतील, धन्यवादाचे कार्यक्रम असतील, कौतुकाचे कार्यक्रम असतील, त्याचबरोबर भव्य नागरिक सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करावं लागेल. हे करत असताना या संघटनेच्या माध्यमातून आमची माणसं शासन दरबारी पोहोचली पाहिजे. येणाऱ्या सगळ्या निवडणुकामध्ये ज्या जे आमचे राजकीय दृष्ट्या सक्षम असणारी जी मंडळी आहे, जी त्या वाटेवर वाटचाल करणारी मंडळी आहे, ज्यांच्या डोळ्यासमोर जे काही विशिष्ट ध्येय आहे, त्या सगळ्या मंडळीला त्या त्या क्षेत्रामध्ये आम्हाला त्यांच्या अपेक्षित असणाऱ्या ध्येयापर्यंत या संघटनेच्या माध्यमातून पोहोचवण्याचा निश्चितपणाने या संघटनेचा मानस आहे. आणि म्हणून राजकीय इच्छा आकांक्षा सुद्धा पूर्ण करण्याचा मानस आहे. विष्णुभाऊ सारख्या माणसाने स्वतःला राजकीय सत्ता प्राप्तीची या ठिकाणी बंधनं घालून घेतलेली असले, त्यांनी त्याग केलेला असला तर विष्णुभाऊचं स्वप्न आहे की ज्या पद्धतीने या चळवळीतून प्रत्येक घरामध्ये, वाड्या वस्त्यामध्ये मांगाचा कलेक्टर, कमिशनर, डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि समाजातला माणूस पुढे आला पाहिजे, ही जी विष्णुभाऊची भावना आहे, तशा पद्धतीनं माझ्या समाजातला माणूस सगळ्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी खासदार, आमदार, मंत्री महोदय, राजसत्तेतली पदं. कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, मागाकडे शहाणपण आहे, पण सत्ता आमच्या जवळ नाही. म्हणून त्या सत्तेमध्ये मग आमच्या ग्रामपंचायत पासून नगरपालिका, नगर परिषद पासून महानगरपालिका असेल, खासदार, आमदार असेल, या व्यवस्थेपर्यंत या समाजाच्या हक्काची, न्यायाची लढाई लढणारी जी माणसं आहे, आवाज उठवणारी जी माणसं आहे, ती माणसं पोहोचवण्याचं काम लवचिक शक्ती सेना परिवाराच्या माध्यमातून ही राजकीय शक्ती
ही सर्व सामाजिक शक्ती वेळ प्रसंगी आम्हाला कुणाचंही पत्ते नाही, पण मांगाच्या पाठीशी उभं करण्याचं काम निश्चितपणे लहुजी शक्ती सेना केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने व्यक्त होतो. पुन्हा एकदा 16 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर आरक्षण क्रांती पदयात्रा, एक धडक विधान भवनावरचा महामोर्चा, या संपूर्ण आंदोलनामध्ये लहुजी शक्ती सेना परिवारासह या महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील जे मंडळी, जे नेते, ज्या संघटना आपल्या संघटनात्मक आपल्या सहकार्यासह आपल्या तयारीनिशी जे याच्यामध्ये उतरलेत, त्या सर्व मंडळीला महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं, लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेबांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. कळत न कळत या आंदोलनामध्ये आरक्षण क्रांती पदयात्रा असेल किंबहुना हा धडक महामोर्चा असेल, याच्यामध्ये कळत न कळत आपल्या भावनांना, आपल्या शरीराला, आपल्या येणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जो काही थोडाफार उणिवा त्रास झाला असेल किंवा जाणवला असेल किंवा शंका कुशंका प्रश्न निर्माण झाला असेल किंवा गैरसमज निर्माण झाले असतील, तर एक आपला लहान भाऊ म्हणून एक लहुजी शक्ती सेना परिवाराच्या वतीनं नम्र विनंती करतो की या आंदोलनामध्येच नव्हे तर या समाजातला शेवटचा माणूस आमचा आदर्श आहे. मातंग समाजाच्या आशीर्वादावर, मातंग समाजाच्या सहकार्यावर आम्ही मातंग समाजाची चळवळ चालवतो आहे. आमच्याजवळ साधनं नसली, आमच्याजवळ पैसा नसला तरी आमच्याजवळ लाखो जरी आमच्याकडे साधन संपत्ती नसली तर लाख मोलाची माणसं या लहुजी शक्ती सेना परिवारामध्ये विष्णुभाऊ कसबे साहेबांजवळ या ठिकाणी लाभलेली आहेत. म्हणून डोक्यावर बर्फाची लादी, तोंडात साखरेचा खडा आणि पायाला भोरा बांधून फिरणारी हजारो माणसं या लहुजी शक्ती सेना परिवाराच्या माध्यमातून हा समाज घडवायला आणि चळवळ पुढे न्यायला निघालेली आहेत. निश्चितपर्यंत आजपर्यंत ज्या मातंग वीरांनी, ज्या मातंग योद्ध्यांनी आपल्या या मातंग समाजाच्या उद्धारासाठी काम केलं, योगदान दिलं, त्या सर्वांबरोबरच ही चळवळ पुढे आणण्यासाठी ज्या सर्वच समाजाचे गत नेते असतील, आता सध्याचे नेते असतील, या सर्व मंडळीचं महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं जाहीर मी अभिनंदन करतो. आणि माझ्या लहुजी शक्ती सेना परिवारातल्या सर्व पदाधिकारी, लहुसैनिक समाज बांधवांसह विविध संघटनात्मक पातळीवरच्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सर्व मंडळीच्या माध्यमातून मी अपेक्षा व्यक्त करतो की आपल्या हातून येणाऱ्या कालावधीमध्ये उजाडणारा प्रत्येक दिवस मांगाची चळवळ वैभवशाली बनवण्यासाठी, दैदिप्यमान बनवण्यासाठी, आपल्या हक्काची न्यायाची लढाई पुढे नेण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या हातून, आपल्या संघटनेकडून, आपल्या गावामध्ये, वस्तीमध्ये, वाड्यामध्ये सगळ्यांच्या हातून एक अत्यंत चांगलं दर्जेदार काम व्हावं अशा लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेबांच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं मी खूप या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आपल्याला प्रदान करतोय. येणार 23 मधून आम्ही 24 कडे जातो आहे. एक आगळ्या वेगळ्या आशेनं, निर्धारानं आणि संकल्पानं आपण 19 कडे जाऊया आणि आपल्या वैभवशाली समाजाला, चळवळीला आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात देखत, आपल्या देखत आपण दखलपात्र बनून त्याच्या न्याय हक्का प्राप्तीचा लढा अधिक तीव्र करून आपल्या डोळ्यात देखत या समाजाचं चांगले दिवस, चांगलं वैभव या ठिकाणी पाहण्याची संधी आपल्याला मिळत, अशा पद्धतीची शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो. कळत न कळत या संपूर्ण आंदोलनामध्ये जे काही सर्व चांगलं झालं असेल त्या सगळ्या चांगल्या याचे श्रेयाचे वाटेकरी, या आंदोलनातला प्रत्यक्ष सहभाग नोंदवणारा या घटक जो आहे ते सगळं श्रेय त्या एका माणसापासून तर संपूर्ण आंदोलनात सहभागी असणाऱ्या माणसाचं आहे. मात्र त्याच्यातल्या ज्या उणिवा असतील, त्याच्यातला जो कमी असेल, पुन्हा एकदा मी खुल्या अंतकरणानं, प्रामाणिकपणानं जे काही कमी राहिलेलं असेल, जे काही उणीव राहिलेली असेल, जो काही आपल्याला त्रास झालेला असेल, निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये ती उणीव असेल, तो त्रास असेल, तो गैरसमज असेल, ती शंका असेल, हे सगळं दूर करण्याचं काम आणि चळवळीला निकोपपणे वाढवण्याचं काम मी प्रामाणिकपणानं माझ्यासारखा माणूस हे करण्याचा प्रयत्न करेल. कुणाचं मन दुखवण्याचा, कुणाला जवळ धरण्याचा, कुणाला बाजूला लोटण्याचा, कुणा या पद्धतीचा कुठेही जाणीवपूर्वक किंवा कळत न कळत सुद्धा असा प्रयत्न झालेला नाही, हे मला या ठिकाणी
आवर्जून सांगितलं पाहिजे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे जाहीर जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो। मग आमचा हलगी वादक असेल, बँडवाला असेल, डीजेवाला असेल, घोषणा देणारा असेल, पाणी पाजणारा असेल, एक आमचे या पदयात्रेदरम्यान सगळ्या काही अल्पशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात सुख सुविधा पुरवणारा माणूस असेल, भोजन व्यवस्था असेल, आमची निवास व्यवस्था असेल आणि झेंडा धरणारा, दांडा धरणारा, तर घोषणा नारे देणारा संपूर्ण वर्ग असेल, आमच्या आया बहिणी असेल आणि याच्यामध्ये ज्या मंडळींना जो काही त्रास झाला असेल तर तो त्रास येणाऱ्या कालावधीमध्ये होणार नाही याची सुद्धा आम्ही काळजी घेतो। आम्हाला पाहिजे ती साधनं, पाहिजे ते सहकार्य, पाहिजे ती व्यवस्था आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र या समाजाचं लवजी शक्ती सेना परिवारावर लव श्री विष्णुभाऊ साहेब कसबे साहेब यांच्या नेतृत्वावर जे अफाट प्रेम आहे, जे आपली श्रद्धा आहे, जे आपलं सहकार्य आहे, तर याचं मोल मला शब्दात करता येत नाही। ते शब्द माझ्याकडे नाहीत। खऱ्या अर्थानं परक्यांनाही आपलंसं करतील असे काही शब्द असतात, परक्यांनाही आपलंसं करतील असे काही शब्द असतात आणि त्या शब्दांनाही कोड पडावे अशी काही गोड माणसं असतात आणि अशी सगळी गोड माणसं विष्णुभाऊच्या भोवती या आंदोलनाच्या निमित्तानं आलेली आहे आणि अशा गोड माणसांचं या ठिकाणी मला कौतुक करणं या परिवाराचा एक घटक म्हणून निश्चितपणाने मला आनंद वाटतोय। आपल्या सर्वांचं या ठिकाणी जाहीर या आंदोलनातल्या योगदानाबद्दल प्रत्यक्ष सहभागी असणारे, सहकार्य करणारे सर्वांचं जाहीर आभार व्यक्त करतो आणि माना सन्मानासाठी आमच्या लवजी शक्ती सेना परिवारातील सदस्यासह पदाधिकाऱ्यासह नेत्यांसह जे विविध संघटनांचे जे काही पदाधिकारी आले, त्या गर्दीमध्ये अपार गर्दीमध्ये काही थोडाफार हे जे झालं असेल तर व्यक्तिगत मला कोणाचं हे नाही, परंतु मी त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी मला क्षमस्व अशा पद्धतीचं व्यक्त झालं पाहिजे। हे व्यक्त होऊन आपल्या सर्वांचं जाहीर आभार व्यक्त करून पुनश्च जेव्हा किंवा संधी मिळेल, मी प्रत्यक्ष रस्त्यावरचा माणूस आहे, माझ्याकडे ती क्षमता नाही, पण माझी ती प्रामाणिकपणानं भावना राहिलेली आहे आणि निश्चितपणानं मला आनंद याचा आहे की सन्माननीय सोमनाथ भाऊ कांबळे साहेब यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही हे काम करतो आहे। सोमनाथ भाऊ कांबळे यांनी आमच्या युवराज अण्णांच्या सहकार्यानं या राज्याचे कार्याध्यक्ष आहेत संघटनेचे सध्याचे, त्या युवराज अण्णांच्या सहकार्यानं विष्णुभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि विष्णुभाऊ आणि सोमनाथ भाऊंच्या नेतृत्वामध्ये जो 2023 डिसेंबर 2017ला जो भव्यदिव्य मोर्चा या ठिकाणी या चळवळीतली एक वेगळी उंची गाठणारा मोर्चा होता। आम्ही सगळी जन मंडळी त्या अपेक्षेनं होतो की विष्णुभाऊ म्हणजे सोमनाथ भाऊंसारखा अफाट कर्तृत्वाचा अत्यंत आक्रमक नेता एका वेगळ्या उंचीपर्यंत या चळवळीला एक वेगळ्या दिशेने नेणारा, त्या सोमनाथ भाऊंच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याला ही सगळी टीम त्यावेळेस होती। यांचे सगळ्यांचं खारीचा वाटा त्याच्यामध्ये होता, पण सिंहाचा वाटा ज्या सोमनाथ भाऊंच्या माध्यमातून 17च्या आंदोलनातून होतात। या ठिकाणी सोमनाथ भाऊंच्या मध्ये शरीरानं नसले तर निश्चित सोमनाथ भाऊंचा आदर्श, सोमनाथ भाऊंचं कर्तृत्व आमच्या डोळ्यासमोर होतं, सोमनाथ भाऊंची प्रेरणा आमच्या डोळ्यासमोर होती आणि सोमनाथ भाऊंनी पाहिलेलं लक्ष्य चे टार्गेट आमच्या डोळ्यासमोर होतं। म्हणून निश्चितपणानं सोमनाथ भाऊंच्या विचाराला साजेसा मोर्चा, मांगाचं वैभव वाढवणारा मोर्चा, मांगाचं अस्तित्व आणि गौरव करणारा मोर्चा, नवे इतरांची या व्यवस्थेमध्ये बंद असणारी तोंड उघडायला लावणारा मोर्चा, या अनुषंगाने या मोर्चाकडे पाहावं लागेल। पुन्हा आपल्या सर्वांचं, माझ्या लहान थोर मंडळीचं सगळ्यांचं या ठिकाणी जाहीर आभार आणि असंच प्रेम, असंच सहकार्य सातत्यानं या ठिकाणी आपलं कोण असू द्या। माझ्याकडून व्यक्तिगत जे काही कोणाला बोलण्याच्या माध्यमातून असेल, सहकार्य करण्याच्या माध्यमातून असेल, वेळ देण्याच्या माध्यमातून असेल, फोनवर संवाद असेल किंवा प्रत्यक्ष संवाद असेल, या सगळ्या माध्यमातून जे काही राहून गेला असेल तर व्यक्तिगत कोणाला काही अशी उणीव वाटली असेल, जाणीव झाली असेल, गैरसमज झाला असेल, काही शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर ते सुद्धा आपण मनातून पुन्हा एकदा काढून टाकावं अशा पद्धतीचे मी कळकळीची विनंती करतो। पुन्हा आपल्या सर्वांना येणाऱ्या कालावधीमध्ये सगळ्या सामाजिक काम आपल्या हातून घडण्यासाठी आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र राज्य लवजी शक्ती सेनेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जय लवजी। या ठिकाणी
या लाईव्ह मध्ये माझे राज्याचे सहकारी आदरणीय राज्य कार्यकारिणीचे सन्माननीय सहकारी आदरणीय विलासभाऊ निकालजी, या बुलढाणा जिल्ह्याची जी टीम आहे त्यांनी सहकार्य केलं. खरं तर माझ्या लाईव्हच्या माध्यमातून मी सुरुवातीला व्यक्त व्हायला पाहिजे होतं की काल 8ची मी वेळ दिली होती, पण मला तांत्रिक अडचणीमुळे आपल्याशी संवाद फारशा प्रमाणात साधता आला नाही, त्याबद्दल सुद्धा क्षमस्व. अशा पद्धती या ठिकाणी व्यक्त होतो आणि ज्या ज्या मंडळींनी लाईव्हच्या माध्यमातून आज मला व्यक्त होण्याची आपल्यापर्यंतची संधी माझ्या शब्दांना मिळवून दिलीत, त्या सर्वांचा आभार व्यक्त करत असताना जे लाईव्ह नाहीत, जे संवादासमोर आलेले नाहीत, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की या मोर्चामध्ये सहभाग नोंदवणारी, सहकार्य करणारी महाराष्ट्रातील विविध संघटनासह लवचिक शक्ती सेना परिवारातले सगळे नेते, पदाधिकारी, सगळ्या समाज बांधवापर्यंत आपला हस्ते परस्ते निरोप पोहोचवा आणि महाराष्ट्र राज्य लवचिक शक्ती सेनेच्या वतीनं आपण आहात त्या ठिकाणी परस्पर माउथ टू माउथ त्या सगळ्यांचं अभिनंदन करा, त्यांचं धन्यवाद माना आणि त्यांचं कौतुक सुद्धा करा. अशा पद्धतीचे या ठिकाणी शब्द व्यक्त करून थांबतो. पुन्हा आपल्या सर्वांना जय लवचिक.